मित्रांनो, इव्हॉल्व करिअर अकॅडमीमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. जसं की आपल्याला माहीत असेल, आपण मॅथ रिव्हिजन मॅथ चालू केलेली आहे आणि आज जी आपण शिकणार आहे ती फॉर्म्युला बेस काही प्रॉब्लेम शिकणार आहे. आपल्याला कसे आतापर्यंत आपण व्हॅल्यू पुटिंग मेथड, क्वाड्रंट हे व्हॅल्यूवरून काढत होतो. ओके, तर आता आपल्याला काही फॉर्म्युले माहीत असणं खूप गरजेचे आहे. जसे सर्वांना माहीत असेल, suppose alpha plus beta is equal to 90. Okay, काय म्हटलं मी, अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू 90. आणि जर अल्फा अँड बीटा आर कॉम्प्लिमेंटरी जर असेल तर काय होईल, तर याच्यावर कोणकोणते फॉर्म्युले बनतात. इथे काय आहे, अल्फा आणि बीटा काय आहे म्हटलं मी, कॉम्प्लिमेंटरी आहे. मी याला असं लिहू शकतो का? हो, लिहू शकता. काय म्हटलं मी, अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू 90. आणि जे अल्फा आणि बीटा जे आहे ते काय आहे, कॉम्प्लिमेंटरी आहे. ओके, नेक्स्ट मला काय म्हणायचं आहे, अल्फा इज इक्वल टू 90 मायनस बीटा लिहू शकतो का मी? हो, लिहू शकतो. तर याच्यावर फॉर्म्युले कसे तयार होतात, तुम्हाला एक फॉर्म्युला, फर्स्ट फॉर्म्युला साइन अल्फा इज इक्वल टू काय होतो, सेक बीटा इज इक्वल टू 1. फर्स्ट फॉर्म्युला आहे. सर आम्हाला समजलाच नाही, तर कसा करायचा, तर तुम्हाला सांगतो. आता सपोज लेट कसा फाइंड आउट करायचा. सपोज साइन अल्फा इज इक्वल टू साइन 90 मायनस बीटा बीटा घ्यायचं. ओके, काय म्हटलं मी, हे मला प्रूव्ह करायचं आहे की साइन अल्फा इंटू साइन बीटा इज इक्वल टू 1. हे मला काय करायचं आहे, प्रूव्ह करायचं आहे. तर मी काय केलं, साइन अल्फा इज इक्वल टू साइन 90 मायनस बीटा. ओके, तर मला सांगा हे साइन 90 मायनस बीटा काय होईल. आपण जे क्वाड्रंट टॉपिक शिकलेलो होतो. ओके, मला सर्वप्रथम काय म्हणायचं आहे, मला साइन अल्फा इंटू साइन बीटा इज इक्वल टू 1 हा फॉर्म्युला मला तुम्हाला कसा आला हा एक्सप्लेन करायचा आहे. तर सर्वात प्रथम मी काय केलं, साइन अल्फा इज इक्वल टू साइन 90 मायनस बीटा मी इथे लिहून दिलेलं आहे तुम्हाला, कॉम्प्लिमेंटरी आहे म्हटलं आहे. ओके, नेक्स्ट मला सांगा, हा साइन 90 मायनस बीटा हा कोणत्या क्वाड्रंटमध्ये जातो, फर्स्ट क्वाड्रंटमध्ये जातो. ओके, जर याला मी फर्स्ट क्वाड्रंटमध्ये जातो आणि याचा जो मल्टिप्लिकेशन आहे तो काय आहे, ऑड आहे ना. हो, तर काय होईल, व्हॅल्यू चेंज होईल. कशात होईल, कॉस थीटामध्ये, कॉस बीटामध्ये. आणि कोणत्या क्वाड्रंटमध्ये मोडतो तो, फर्स्ट क्वाड्रंटमध्ये. आणि फर्स्ट क्वाड्रंटमध्ये ऑल व्हॅल्यू कशा राहतात, पॉझिटिव्ह राहतात. ओके, तर काय होईल, इथे काय येईल, पॉझिटिव्ह व्हॅल्यू. ओके, जर मी याला म्हणजे काय झालं, साइन अल्फा इज इक्वल टू काय झालं, कॉस बीटा. ओके, जर मी याला साइन अल्फा त्या बीटाला जर कॉस बीटाला इकडे आणलं तर काय होईल, कॉस बीटा इज इक्वल टू 1 ह्या फॉर्ममध्ये लिहू शकतो. मग सांगा मी काय केलं, हा कॉसला ह्या साईडला आणलं आणि इज इक्वल टू 1 केलं. बघा, साइन अल्फा इंटू 1 अपॉन कॉस बीटा इज इक्वल टू 1 ह्या फॉर्ममध्ये मी आणलं. म्हणजे काय केलं मी, इथे जे इक्वल होतं तर कॉस बीटाला मी ह्या लेफ्ट हँड साईडला आणलं आणि इक्वल टू 1 केलं. ओके, तर साइन अल्फा 1 अपॉन कॉस बीटा काय होत असतो, मी तुम्हाला फर्स्ट लेक्चरला सांगितलं होतं. 1 अपॉन काय आहे, कॉस थीटा इज इक्वल टू काय होतो, 1 अपॉन हा याला आपण 1 अपॉन सेक थीटा पण लिहू शकतो. बरोबर आहे, कॉम्प्लिमेंटरी आहे, एकाचे अपोजिट आहे जस्ट. हां, तर काय याला मी लिहू शकतो सेक थीटा. हो, सेक बीटा लिहू. तर हेच अशा प्रकारे आपण ह्या जो फॉर्म्युला आहे हा प्रूव्ह केलेला आहे. काय केलं, सर्वात प्रथम आपण साइन अल्फा इज इक्वल टू साइन 90 मायनस बीटा घेतला मी. बरोबर आहे, इथे मी तुम्हाला सांगितलं. नंतर काय केलं मी, फर्स्ट आपण जे क्वाड्रंटची जी मेथड शिकली होती, क्वाड्रंटच्या मेथडनुसार काय केलं आपण, सर्वात प्रथम व्हॅल्यू चेक केली की 90 कशा येते, तो आधीचा जो ऑड मल्टिप्लिकेशन काय आहे तो काय आहे, 1 आहे. ओके, तर याच्यावरून काय झालं, फर्स्ट क्वाड्रंटमध्ये गेला. नंतर साइनचं काय कशात चेंज झालं, कॉस बीटामध्ये.
नंतर मी लेफ्ट हँड साईडला आणलं कॉस बीटाला डिवाइडमध्ये, आणि 1 कॉस बीटा काय होत असतो, सेक बीटा. ओके, तर अशा प्रकारे हा जो फॉर्म्युला आहे हा आपण आता प्रूव्ह केलेला आहे. ओके, समजलं का सर्वांना? सेम जर तुम्हाला सेकंड फॉर्म्युला, आपल्याला नेक्स्ट फॉर्म्युला आहे इथे कॉस अल्फा इंटू कोसेक बीटा इज इक्वल टू 1 होतं. ओके, मला काय म्हणायचं आहे, कोसेक अल्फा इंटू कोसेक बीटा इज इक्वल टू 1. जसा पहिला आपण प्रूव्ह केला तसा सेम हे करायचं आहे. तर मी हा एक पुन्हा तुम्हाला सेकंड प्रूव्ह करून दाखवतो. ओके, इथे काय करायचं, सर्वात प्रथम कॉस अल्फा इज इक्वल टू काय करायचं, कॉस 90 मायनस बीटा. ओके, तर काय होईल, कॉस 90 मायनस बीटा फर्स्ट क्वाड्रंट मध्ये मोडतो, बरोबर आहे, आणि व्हॅल्यू चेंज होतो, आणि ऑड मल्टिप्लिकेशन आहे मध्ये काय होतो, साइन बीटा. ओके, जर याला मी लेफ्ट हँड साइडला आणलं, डिवाइड मध्ये जर आणलं याला 1 साइन बीटा इज इक्वल टू 1, तर काय होईल, कॉस अल्फा डिवाइड इंटू काय होईल, कोसेक बीटा 1. तर लक्षात राहील काय म्हटलं मी, कॉस अल्फा इंटू कोसेक बीटा इज इक्वल टू काय होतो, 1 होतो. तर प्रूव्ह करायचं असेल तर काय करायचं, कॉस अल्फा इज इक्वल टू काय करायचं, कॉस 90 मायनस बीटा करायचं. आणि आपण क्वाड्रंटचे जे रूल आहे ते शिकलो आहे. काय होतो, कॉस 90 मायनस बीटा काय होतो, साइन बीटा होतो. जर याला जर डिवाइड मध्ये लेफ्ट हँड साइडला आणलं तर काय होतो, कॉस अल्फा इंटू कोसेक बीटा इज इक्वल टू काय होतो, 1 होतो. ओके, हे दोन फॉर्म्युले समजले काय, मला सांगा. ओके, समजले ना दोन्ही फॉर्म्युले, साइन अल्फा. तर सिमिलरली अशाच प्रकारे दोन फॉर्म्युले आहे आपल्याकडे. तर काय करा, कोणते आहे, तर टॅन अल्फा इंटू टॅन बीटा इज इक्वल टू काय होतो, 1 होतो. मला काय म्हणायचं आहे, सिमिलरली हे दोन प्रूव्ह करून दाखवले. तुम्हाला जर हे प्रूव्ह करायचं असेल तर तुम्ही करू शकता. आता मी तुम्हाला डायरेक्ट फॉर्म्युला लिहून देणार आहे इथे, टॅन अल्फा इंटू टॅन बीटा इज इक्वल टू 1. ओके, नेक्स्ट कॉट अल्फा इंटू कॉट बीटा इज इक्वल टू 1. हे 4 फॉर्म्युले आहेत आणि याच्यावर खूप वेळा प्रश्न विचारलेले आहेत हा बेसवर. हे जे 4 फॉर्म्युले आहे ना, याच्यावर खूप वेळा प्रश्न विचारलेले आहेत. ओके, तर कशा प्रकारे प्रश्न विचारतात हे आता मी तुम्हाला सांगणार आहे. ओके, तर मित्रांनो, आपण हे इथे 4 फॉर्म्युले लिहिलेले आहे आणि हे मी तुम्हाला एक्सप्लेन पण करून सांगितले आहे कशा प्रकारे आले आहेत. ओके, आणि हे तुम्हाला जस्ट 2022च्या एनटीपीसी मध्ये विचारलेले एक्झाम्पल आहे. ओके, 2022च्या एनटीपीसी मध्ये आलेले एक्झाम्पल आहे. तर कशा प्रकारे हा क्वेश्चनला टॅकल करायचा आहे आपल्याला सर्वात प्रथम माहित पाहिजे. आपल्याला साइन 1 ची व्हॅल्यू मालूम आहे का नाही, सेक 89 ची व्हॅल्यू मालूम आहे का नाही. तर आज जो मी सुरुवातीला तुम्हाला कॉन्सेप्ट सांगितलेला आहे त्या कॉन्सेप्टवरून आपण काय करू शकतो, याची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. सर्वात प्रथम बघायचं, ह्या दोघांची व्हॅल्यू 90 येते काय. सर्वात प्रथम मी तुम्हाला सांगितलं होतं क्लासमध्ये, अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू 90. सर्वात प्रथम चेक करायचं, 1 प्लस 89 काय होईल, 90 होईल. ओके, झाला. नेक्स्ट चेक करायचं, साइन इंटू सेक, बरोबर आहे की साइन अल्फा इंटू सेक अल्फा काय होतो, 1 होतो. तर काय होईल, 2 इंटू 1. सर्वात प्रथम चेक करायचं की 1 आणि 89 यांची जी ऍडिशन आहे ती किती आली पाहिजे, 90 आली पाहिजे. तर आली का इथे, हो आली. 1 इंटू 89. ओके, तर काय होईल, 2 प्लस 3. इथे चेक करायचं आली आहे का, हो. आणि इथे व्हॅल्यू बघा, कॉस आणि कोसेक. इथे बघा, कॉस आणि कोसेकचा जर मल्टिप्लिकेशन होतो तो काय होतो, 1 होतो. तर इथून 1. ओके, नेक्स्ट टॅन 21 आणि 69 किती होतो, 90 होतो, हो होतो. आणि काय आहे इथे आपल्या फॉर्म्युल्यानुसार टॅन अल्फा इंटू टॅन बीटा इज इक्वल टू काय होतो, 1 होतो. जर आपण याला ऍड केले तर काय होईल, 2 इंटू 1 काय होतो, 2 होतो. 3 इंटू 1 3
आणि 5, तर आन्सर काय मिळेल आपल्याला 8. तर जे फायनल आन्सर आहे आपला जे बोर्ड जे RRB मध्ये दिलेलं होतं ते 8 आहे. ओके, तर बघा आपण किती इझी वे, जर आपल्याला हा 4 फॉर्म्युल्याचं जर ज्ञान असेल तर आपण किती इझी वे फाइंड आउट करू शकतो. सर्वात प्रथम काय केलं, मी व्हॅल्यू चेक केली किती 1 आणि जी 89 आहे याची ॲडिशन किती आली पाहिजे 90. नंतर चेक केलं मी, आपल्याला फॉर्म्युला चेक केला मी, साइन अल्फा इंटू सेक बीटा इज इक्वल टू 1. बघा हा इथे फॉर्म्युला तो इथे लागू होतो, हो बरोबर आहे. तर इथे काय होईल, साइन 1 इंटू सेक 89 काय याची व्हॅल्यू काय येईल 1. इथे काय होईल, कॉस 11 इंटू कोसेक 79 याची पण व्हॅल्यू 1 होईल, प्लस 5 टॅन 21 इंटू टॅन 69 याची पण व्हॅल्यू काय होईल 1 होईल. तर अशा प्रकारे जर आपण याला जर ऍड केलं तर फायनल आन्सर काय मिळाला आपल्याला 8. तर अशा प्रकारे आपण ही व्हॅल्यू फाइंड आउट केली. ओके, समजलं का सर्वांना अशा प्रकारे आपण व्हॅल्यू फाइंड आउट केली. तर मित्रांनो आपल्या इथे सेकंड एक्झाम्पल आला आहे आणि हे SSC CHSL मध्ये एक्झाम्पल विचारलेलं आहे तुम्हाला. तर इथे काय कोणची व्हॅल्यू दिली तुम्हाला, टॅन 5 डिग्री इंटू टॅन 25 डिग्री इंटू टॅन 45 डिग्री इंटू टॅन 65 इंटू टॅन 85. ओके, जर हे आपल्याला फाइंड आउट करायचं असेल तर कसं करू शकतो, तर त्यासाठी आपल्याला सर्वात प्रथम ही फॉर्म्युला माहित असणं गरजेचं आहे. मी इथे काय दिलेलं आहे, टॅन अल्फा इंटू टॅन बीटा इज इक्वल टू काय दिला आहे 1 दिला आहे. आणि प्लस फर्स्ट इथे 2 नोट करायचे. सर्वात प्रथम चेक करायचं अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू 90 चेक करायचं. आणि नंतर काय करायचं, फॉर्म्युला चेक करायचा की टॅन अल्फा इंटू टॅन बीटा इज इक्वल टू काय झालं पाहिजे 1 झालं पाहिजे. ओके, याच्यासाठी नेक्स्ट आता आपण जे एक्झाम्पल दिलं त्याच्याकडे वळू. ओके, तर काय सर्वात प्रथम काय चेक करायचं की अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू 90 झालं पाहिजे. बघा इथे काय आहे टॅन 5 डिग्री, तर आपल्याला जर 90 करायचं असेल तर बघा इथे टॅन कसं होईल, इथे बघा टॅन 85 आहे. जर मी याची ऍडिशन केली तर काय होईल 1 होईल. ओके, तर काय होईल टॅन 5 इंटू टॅन 85. जर हे केलं ऍडिशन तर 90 होतो आणि त्याला जर मी मल्टिप्लाय केलं दोघाला ह्या फॉर्म्युल्यानुसार तर त्याची व्हॅल्यू काय होईल 1 होईल. ओके, समजलं? नाही समजलं असेल तर मी इथे लिहून देतो तुम्हाला. मला काय म्हणायचं आहे तर इथे टॅन 5 डिग्री इंटू टॅन 85. ओके, काय होईल याची व्हॅल्यू काय होईल 1 होईल. ओके, नेक्स्ट टॅन 25 आणि टॅन 65. काय होईल सांगा बरं मला. ह्या दोघांची ऍडिशन किती आहे 90 आणि फॉर्म्युल्यानुसार टॅन हा फॉर्म्युला बसतो का तो, हो. टॅन अल्फा इंटू टॅन बीटा इज इक्वल टू काय होईल 1. तसंच तिथे काय होईल टॅन 25 इंटू टॅन 65 याची पण व्हॅल्यू काय होईल 1. राहिलं काय टॅन 45. टॅन 45 नुसार तुम्हाला टेबल नुसार तर माहितच असेल की टॅन 45 ची व्हॅल्यू काय आहे 1. जर याचा फायनल आन्सर जर असेल तर काय मिळेल आपल्याला 1 इंटू 1 इंटू 1 काय होतं 1. दिस इज अवर फायनल आन्सर. तर अशा प्रकारे आपण काय केलं, जे एक्झाम्पल पेपर मध्ये आलं होतं की किती इझी वे सॉल्व्ह केलं. एवढं करायची पण गरज नाही राहत मित्रांनो. जर तुम्हाला हे 4 फॉर्म्युले जर माहित असेल तर डायरेक्ट बघायचं 9 अल्फा प्लस बीटा 90 होतो का, तर इथे 5 आणि 85 आहे किती होतो 90. दुसरा 25 इंटू 65 किती होतो 90. आणि नेक्स्ट टॅन 45 किती होतो 1 होतो. ओके, तर अशा प्रकारे आपण काय केलं बघा इथे टॅन 5 इंटू टॅन 85 1 झालं, टॅन 25 इंटू टॅन 65 1, टॅन 45 1. जर याला आपण मल्टिप्लाय केलं तर काय मिळालं आपल्याला 1 आन्सर मिळाला. अशा प्रकारे आपण बघा किती इझी वे SSCचं आन्सर. तर मित्रांनो आपण 2 एक्झाम्पल ऑलरेडी घेतले. आता ही थर्ड एक्झाम्पल, हे NTPC आणि SSC मध्ये उतरलेलं एक्झाम्पल आहे. दोन्ही याच्यात एक्झाम्पल आलेलं आहे. तर कशा प्रकारे ह्या एक्झामला आपल्याला टॅकल करायचं आहे तर बघूया आपण थर्ड एक्झाम्पल. तर इथे काय झालं साइन 58 आणि 1 डिवाइड बाय कॉस काय होतो सेक होतो ना, होतो का. ओके, तर लिहू शकतो का मी. मला काय म्हणायचं आहे
1 डिवाइड बाय कॉस काय होतो 1 डिवाइड बाय कॉस थीटा काय होतो सेक थीटा होतो ना. एकमेकाला हे आहे ना काय म्हणते डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे ते इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. ओके तर काय झालं मी इथे काय केलं sin 58 याला काय लिहू शकतो मी ते 32 लिहू शकतो ना. हो लिहू शकतो. ओके इथे ॲज इट इज बघा इथे sin 55 इंटू सेक 35 आणि खाली बघा tan 5 इंटू tan 45 इंटू tan 85. सर्वात प्रथम इथे बघायचं की मी तुम्हाला काय नोट सांगितले आहे अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू काय असायला पाहिजे 90. तर सांगा इथे मला 90 हुराला काय हो हुराला तर काय होईल याची व्हॅल्यू ॲज पर फॉर्म्युला बघा इथे साइन अल्फा इंटू सेक बीटा इज इक्वल टू काय होतो 1 होतो. त्याचनुसार इथे काय होईल sin 55 इंटू सेक 35 काय होईल 1 होईल. ओके टॅन इथे बघा ॲज पर फॉर्म्युला टॅन अल्फा इंटू टॅन बीटा काय होतो 1 होतो. तर इथे काय होईल tan 5 इंटू tan 85 काय होईल 1 होईल. नेक्स्ट tan 45 ची व्हॅल्यू तुम्हाला मालूम आहे काय होते 1 होते आणि याला जर तुम्ही सॉल्व्ह केलं तर काय होईल 1 होईल. 1 डिवाइड बाय 1 इंटू 1 याचं फायनल आन्सर काय निघेल 2. दिस इज अवर फायनल आन्सर. बघा मित्रो हे जर कॉन्सेप्ट माहित असेल आपल्याला हे 4 फॉर्म्युले माहित असेल तर अशा प्रकारचे जर तुम्हाला गणित पुढे मिळत असेल आणि तर कसं फाइंड आउट करायचं तर मी तुम्हाला जे 2 नोट सांगितले आहेत सर्वात प्रथम बघायचं की अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू 90 म्हणजे जी 2 व्हॅल्यू दिली आहे त्याचा ॲडिशन किती आली पाहिजे 90 आली पाहिजे. आणि सेकंड चेक करायचं जे हे 4 फॉर्म्युले आहे आपल्याकडे जर तुम्हाला माहित असेल तर काय होईल साइन अल्फा इंटू सेक बीटा जर माहित असेल तर तुम्ही डायरेक्ट त्याची व्हॅल्यू काय पुट करू शकता 1. ओके समजून शिकवायला. ओके मित्रांनो अशा प्रकारे इथे हे जे दिले आहे हे व्हेरिएबल आहे आणि हे व्हॅल्यूच्या फॉर्म मध्ये आहे. ओके असं नका चेक करत बस जा की सर इथे व्हॅल्यू अल्फा आहे आणि बीटा आहे. इथे हे व्हेरिएबलच्या फॉर्म मध्ये आहे. याचा अँगल चेक करायचा आहे आपल्याला की 90 होतो की नाही म्हणून. ओके तर बघा जे दिसायला खूप किचकट आहे म्हणजे प्रॉब्लेम ते किती इझी वे हे फॉर्म्युले 4 फॉर्म्युल्यामुळे आपल्याला काय झालं इझी झालं. ओके अजून आपण 2-3 एक्झाम्पल घेऊ याच्यावर आणि तुमचे कॉन्सेप्ट पूर्ण क्लिअर करू. ओके ओके मित्रांनो हे एक्झाम्पल दिलेलं आहे आपल्याला आणि हे थोडंसं वेगळं आहे. मी तुम्हाला जे प्रिव्हियस 3 एक्झाम्पल शिकवले आहे पण ह्याच बेसिसवर आहे ते बघा. ओके मी काय म्हटलं तुम्हाला अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू 90. जर मी याला जर सॉल्व्ह केलं तुम्हाला त्या साईडला नेलं तर काय होईल 1 इंटू साइन 75 इंटू सेक 2a तुमचा फॉर्म्युला लागतो इथे हा लागतो आणि मला इथे काय म्हटलं आहे फाइंड ए. तर काय हे कॉम्प्लिमेंटरी झाली नाही का मित्राचे. ओके तर याची ॲडिशन काय म्हटलं होतं मी तुम्हाला अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू 90 आली पाहिजे म्हणजे इथे जे व्हॅल्यू दिलेली आहे याची जे व्हॅल्यू आहे काय आली पाहिजे 90 आली पाहिजे. याच्यासाठी काय करावं लागेल मला जे इथे cos 2 आहे याची काय करावं लागेल ॲडिशन करावं लागेल 2a प्लस 75 इज इक्वल टू काय मिळेल 90. काय होईल मग 75 जर राईट आहे साईडला गेलं तर काय होईल इथे काय होईल 15 आणि 2a. जर याला आपण ह्या राईट हँड साईडला जर 2 नेला तर काय होईल a इज इक्वल टू 50 डिवाइड बाय 2. तर फायनल आन्सर काय मिळेल आपल्याला 7.5 हे आपलं फायनल आन्सर राहील. काय केलं मी बघा जे प्रिव्हियस 3 एक्झाम्पल शिकवले मी तुम्हाला तिथे अँगलची ॲडिशन 90 मिळत होती पण इथे अँगलची ॲडिशन 90 मिळत आहे काय नाही. पण मी तुम्हाला काय सांगितलं होतं अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू 90. अल्फा अँड बीटा आर कॉम्प्लिमेंटरी टू इच अदर बरोबर आहे. आणि तुम्हाला मी इथे जो पहिला फॉर्म्युला सांगितला आहे बघा इथे याला जर मी राईट हँड साईडला नेला तर काय होईल cos 2 ला जर खाली नेलं तर काय होतं sec 2a होते बरोबर आहे. आणि हे त्याची व्हॅल्यू काय होते 1 होते तर काय होईल ते कॉम्प्लिमेंटरी होईल ना आणि कॉम्प्लिमेंटरी याची ॲडिशन किती होईल 90. तर काय होईल 2a प्लस 75 इज इक्वल टू 90. तर a ची व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला इथं 7.5. तर अशा प्रकारे बघा आपण इथे अँगल काढणं पण शिकलो. ओके तर अशा प्रकारे हे जे प्रॉब्लेम आहे हे सॉल्व्ह करायचं. ओके तर मित्रांनो हे प्रॉब्लेम नंबर आहे 5 नंबर. ओके याच्या पहिले मी तुम्हाला 4 शिकवले आणि 3 डायरेक्ट ज्याच्यात ॲडिशन 90 होत होती त्याचं शिकवलं आणि जे 4थ्या नंबरचं प्रॉब्लेम शिकवलं होतं त्याच्यात मी काही व्हॅल्यू दिलेली होती आणि फाइंड आउट करायची होती आपल्याला व्हॅल्यू. ओके
तर बघा इथे सेम प्रिव्हियस जे प्रॉब्लेम घेतला सेम आहे. ओके, काय आहे ते cos 4t plus x is equal to sin 30, then find the smallest value of x. ओके, म्हटलं इथे. तर काय करू शकतो आपण इथे सर्वात प्रथम काय चेक करायचं की हे जे फॉर्म्युला आहे आपला सुरुवातीला sin अल्फा इंटू सेक बीटा इज ह्या फॉर्म मध्ये आहे का ते चेक करा बरं. हो आहे. इकडे जर मी राईट हँड साईडला गेलं तर काय होईल sin 30 इंटू काय होईल sec 4t plus x आणि त्याची व्हॅल्यू किती आहे 1. नेक्स्ट चेक करायचं की अल्फा प्लस बीटा काय म्हटलं होतं मी तुम्हाला 90 होते, बरोबर आहे. ते कॉम्प्लिमेंटरी अँगल आहे. ओके, नेक्स्ट मग काय करायचं सर्वात प्रथम चेक करायचं 4t plus x इज इक्वल टू 30 काय होते म्हटलं मी तुम्हाला सांगितलं होतं 90. ओके, जर आपण याला सॉल्व कराल म्हणजे सिम्प्लिफाय केलं तर काय होईल 40 प्लस 30 किती होतो 70. ओके, आणि राईट हँड साईडला किती आहे 90. जर x 70 ला मी राईट हँड साईडला नेलं तर काय होतो 90 मायनस 70 किती होतो 20. तर बघा अशा प्रकारे आपण काय केलंय x ची व्हॅल्यू काय केली फाइंड आउट केली. बघा किती इझी वे. जर आपल्याला हे फॉर्म्युले माहित असेल आणि कॉन्सेप्ट माहित असेल की अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू 90 होते तर याच्यावरून आपण किती इझी वे फाइंड आउट केले. आणि हे फक्त एसएससीतच नाही उतरलेलं आहे तर तुमचे आरआरबी ग्रुप डी मध्ये 2018 मध्ये खूप याच्यात शीट मध्ये प्रॉब्लेम आलेला आहे तुम्हाला. हा म्हणजे प्रॉब्लेम मल्टिपल टाइम विचारलेला आहे. जर कॉन्सेप्ट क्लिअर असेल तर एका मिनिटाचा पण हे नाही आहे प्रश्न. तो तुम्हाला डायरेक्ट काय करावं लागेल 40 प्लस एक्स प्लस 30 इज इक्वल टू 90 घ्यायचं आणि एक्स ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. अशा प्रकारे ही प्रॉब्लेम इझी वे सॉल्व्ह होतो. ओके मित्रांनो, समजलं सर्वांना? हो. तर बघा मित्रांनो हे प्रॉब्लेम आणि ही एनटीपीसी प्लस एसएससी एक्झाम मध्ये आलेला प्रॉब्लेम आहे. ओके, तर कोणता कॉन्सेप्ट लागतो इथे? हो सर, इझी गणित आहे. काय चेक करायचं सर्वात प्रथम 90 होतो का? हो होतो, बरोबर आहे. कोणता फॉर्म्युला लागतोय तुम्हाला सांगा बरं. कोसेक अल्फा इंटू कोसेक बीटा लागतो का इथे? हो लागतो, बरोबर आहे. साइनला मी काय म्हटलं तुम्हाला साइन इज इक्वल टू काय होतो 1 अपॉन कोसेक होतो, बरोबर आहे. तर काय होईल इथे कोसेक 50 डिवाइड बाय साइन 40, बरोबर आहे. याची व्हॅल्यू काय होईल सांगा मला? 1 होईल. हो, कशी होईल? कोणत्या फॉर्म्युल्यानुसार होईल? हा फॉर्म्युल्यानुसार होईल. ओके, cos अल्फा इंटू cos बीटा इज इक्वल टू 1 हा फॉर्म्युल्यानुसार याची व्हॅल्यू काय होईल 1 होईल. ओके, प्लस 3 मला सांगा cosec 80 डिवाइड बाय sec 10 याची व्हॅल्यू काय होईल? कोणता फॉर्म्युला लागेल इथे? हाच फॉर्म्युला लागेल. बघा कोसेक जर सेकला वरत नेलं तर काय होईल cos होईल आणि याची व्हॅल्यू काय येईल? सर्वात प्रथम बघायचं की याचा अँगल 90 उडाला का? हो. नंतर याला जर वरत नेलं तर काय होईल cosec 80 इंटू cos 10 तर याची व्हॅल्यू काय होईल 1 होईल. नेक्स्ट तर थर्ड जे आहे आपले तर 2 इंटू cos 50 डिवाइड बाय cosec 40. इथे बघा हा फर्स्ट फॉर्म्युला लागतो. बघा इथे नाही सॉरी इथे हा फॉर्म्युला लागतो. ओके, तर याची व्हॅल्यू काय होईल 2 होईल, बरोबर आहे. तर 1 प्लस 3 मायनस 2 काय होईल 4 मायनस 2. याचं फायनल जे आन्सर आहे हे काय होईल 2 होईल. ओके, गॉट इट. सर्व समजलं? काय केले इथे आपण सर्वात प्रथम 90 ची व्हॅल्यू 90 व्हॅल्यू येते की चेक केलं. नंतर फॉर्म्युला बघितला इथे लागू होतं का? हो लागू झाला आणि नंतर ॲडिशन केली आणि फायनल आन्सर काढलं. ओके, तर मित्रांनो हे लास्ट प्रॉब्लेम आहे आपल्याला आणि हे पण एनटीपीसी एक्झाम मध्ये आलेलं आहे. ओके, tan 40 इज इक्वल टू cot a प्लस 20. जर मी याला राईट हँड साईडला आणलं तर काय होईल? तर काय होईल tan a प्लस 20 होईल, बरोबर आहे. इज इक्वल टू 1 ह्या फॉर्म मध्ये होईल. बघा इथे कोणता फॉर्म्युला लागू होतो tan अल्फा इंटू tan बीटा इज इक्वल टू 1. तर मला व्हॅल्यू कशाची फाइंड आउट करायची आहे a ची. सर्वात प्रथम बघायचं अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू 90 होतो का? हो, हे कॉम्प्लिमेंटरी अल्फा अँगल मी तुम्हाला पहिलेच सांगितलं आहे. तर नंतर काय बघायचं आपल्याला फाइंड करायची आहे कशाची a ची व्हॅल्यू. तर काय करायचं 40 प्लस a प्लस 20 इज इक्वल टू 90. तर याच्यावरून a ची व्हॅल्यू काय निघाली 30. ओके, अशा प्रकारे काय करू शकतो आपण जे व्हॅल्यू काय करू शकतो फाइंड आउट करू शकतो, अँगल फाइंड आउट करू शकतो.
तर आज आपण काय शिकलेलो आहे, हे 4 फॉर्म्युले शिकलो आहे. सर्वात प्रथम आपण अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू 90 घेतला होता. काय सांगितलं होतं मी अल्फा आणि बीटा बद्दल, हे कॉम्प्लिमेंटरी अँगल आहे. ओके, तर त्याच्यावर मी तुम्हाला 4 फॉर्म्युले सांगितले होते. कोणते? साइन अल्फा इंटू सेक बीटा इज इक्वल टू 1 होतो. नेक्स्ट कोसेक अल्फा इंटू कोसेक बीटा इज इक्वल टू 1 होतो. नेक्स्ट टॅन अल्फा इंटू टॅन बीटा इज इक्वल टू 1 होतो. आणि फोर्थ कॉट बीटा इंटू कॉट अल्फा इज इक्वल टू 1 होतो. अशा प्रकारे ह्या 4 फॉर्म्युल्यावर खूप सारे एक्झाम्पल विचारले जातात तुम्हाला एक्झाम्पलमध्ये. तर अशा प्रकारे आणि त्याच्यावर मी तुम्हाला डिफरंट टाइप्स ऑफ एक्झाम्पल घेतले जे एक्झाममध्ये आलेले होते. आणि मी तुम्हाला काल लास्ट लेक्चरला काय सांगितलं होतं, कोणते फॉर्म्युले सांगितले तर लक्षात आहे की तुम्हाला? साइन अल्फा इंटू सेक बीटा इज इक्वल टू 1. ओके, इफ काय सांगितलं होतं? अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू 90 and both are complementary to each other. Oh, alpha plus beta is equal to 90. Both are complementary to each other. Next कोणता फॉर्म्युला सांगितला होता तुम्हाला मी? cos alpha into cosec beta is equal to 1. Okay. Next tan alpha into tan beta इज इक्वल टू 1 सांगितलं होता, बरोबर आहे. नेक्स्ट कॉट अल्फा इंटू कॉट बीटा इज इक्वल टू 1. हे 4 फॉर्म्युले लास्ट लेक्चरला मी तुम्हाला सांगितले होते आणि याच्या बेसिसवर मी तुम्हाला काही प्रॉब्लेम शिकवले होते. ओके, एक मोस्ट इम्पॉर्टंट ह्याच बेसिसवर एक प्रॉब्लेम आहे जे मोस्ट टाइम ऑफ रिपीट होता. तर कोणता प्रॉब्लेम आहे? खूप महत्त्वाचा प्रॉब्लेम आहे आणि ग्रुप डी मध्ये आलेला प्रॉब्लेम आहे. खास करून म्हणजे ग्रुप डी, SSC किंवा NTPC कोणत्याही सगळ्याच लेवलला हे प्रॉब्लेम आलेला आहे. तर कोणतं आहे? तर मोस्ट इम्पॉर्टंट करून घ्या, खूप डाव आलेला आहे का? तर कोणतं आहे? साइन स्क्वेअर 1 प्लस साइन स्क्वेअर 2 प्लस टॅन साइन स्क्वेअर 45 टू साइन स्क्वेअर 89. ओके, काय म्हटलं मी? हे खूप इम्पॉर्टंट प्रॉब्लेम आहे. साइन स्क्वेअर 1 प्लस साइन स्क्वेअर 2 प्लस साइन स्क्वेअर 45 टू 89 पर्यंत. तर मला सांगा, हे आपण सॉल्व करू शकतो का? हो, सॉल्व करू शकतो. आणि मोस्ट रिपीटेड टाइम आलेला क्वेश्चन आहे हा. तर लक्षात म्हणजे जेव्हा तुम्ही व्हिडिओ बघसाल तर केअरफुली बघायचा हा प्रॉब्लेमकडे. ओके, तर मला सांगा हे कुठून स्टार्ट कुठून झालेलं आहे? 1 पासून ते 89 पर्यंत. ओके, मी तुम्हाला काय सांगितलं होतं? जर साइन अल्फा आणि कॉस बीटा होत असेल तर काय होतं? हे फॉर्म्युले लिहिले आहे. तर काय होते? 1 होते ना? 1 होते ना? बरं, मला सांगा असे कोणते अँगल आहे जे 90 डिग्रीचा अँगल तयार करून राहिले? सांगा. 1 प्लस 89. मला सांगा इथे साइन स्क्वेअर 89 आहे. ओके, अँगल कितीचा तयार करून आले? 90चा तयार करून आले. तर काय होईल? हे दोघांना जर आपण ऍड केलं तर मित्रांनो मला सांगा इथे साइन स्क्वेअर 1 आणि 89 दोन्ही मिळून कितीचा अँगल तयार करून आले? 1 प्लस 89 म्हणजे 90चा. असे किती टाइम्स होईल? बघा इथे काय होईल? साइन स्क्वेअर 88. अशा प्रकारे कुठपर्यंत जाईल? साइन स्क्वेअर 44 पर्यंत जाईल. ओके, बरोबर आहे ना? साइन स्क्वेअर 88 आणि साइन स्क्वेअर बरोबर आहे 46 पर्यंत जाईल. पण ते 44 टू 46 असे किती अँगल तयार होईल? 44, बरोबर आहे. आणि फक्त त्याच्यातला एकच अँगल असा आहे जो 89 पर्यंत जात नाही, बरोबर आहे. म्हणजे जो 90चा अँगल बनत नाही. तो कोणता अँगल आहे? साइन स्क्वेअर कोणता? 45. दिसला काय ते? मी काय म्हटलं बघा, 1 आणि 89, 2 आणि 48 अशा प्रकारे 44 आणि 46 पर्यंत काय होईल? 90चा अँगल बनवेल. पण त्यातला एकच असा व्हॅल्यू आहे जी 90चा अँगलने बनवणार आहे, तो म्हणजे साइन स्क्वेअर 45. ओके, तर असा किती प्रकारे होईल? 44 टाइम्स होईल, बरोबर आहे. म्हणजे बघा 89चा फक्त एक अँगल म्हटलं मी जो बनवेल नाही 90चा अँगल, तो म्हणजे कोणता? कारण की व्हॅल्यू कुठपर्यंत आहे आपली? 1 टू 89, 90 पर्यंत नाही आहे. ओके, तर काय होईल? 44 पर्यंत अँगल तयार होईल.
90चे फक्त एक अँगल राहील, म्हणजे काय होईल इथे सांगा मला, इथे साइन स्क्वेअर 45 राहील. ओके बरोबर आहे. तर काय होईल 44 प्लस काय होतं रे साइन स्क्वेअर 45, काय होतं साइन 45चा टेबलमध्ये 1/√2 होतं बरोबर आहे. पण इथे काय आहे स्क्वेअर आहे. ओके तर इथे काय होईल, याला जर सॉल्व केला तर 89/2 हे असं फायनल आन्सर निघेल आपला ह्या फॉर्ममध्ये. काय म्हटलं मी, अशा फॉर्ममध्ये तुम्हाला क्वेश्चन राहील साइन स्क्वेअर 1 प्लस साइन स्क्वेअर 2 प्लस डॅश 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 साइन स्क्वेअर 45 अप टू साइन स्क्वेअर 89 पर्यंत. आणि आपण जे 4 ते 5 क्लास घेतलेले आहे त्या क्लासमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं, जर अँगल 90 जर बनवत असेल तर तिथं व्हॅल्यू काय येईल 1 येईल बरोबर आहे. सांगितलं होतं मी तुम्हाला. हा एक फॉर्म्युला राहतो साइन स्क्वेअर ए प्लस साइन स्क्वेअर बी इज इक्वल टू 1. हा मी तुम्हाला आज प्रूव्ह करून दाखवणार आहे. पण हे जे प्रॉब्लेम आहे हे जे आपण हा लेक्चर घेतला आहे त्याच्या बेसिसवर प्रॉब्लेम आहे, म्हणून मी तुम्हाला सांगत आहे. आणि हा फॉर्म्युला पण मी तुम्हाला आता सांगितलेला आहे. ओके तर मला सांगा, आपले जे अँगल होते कुठपर्यंत होते 89 पर्यंत होते. तर मग 1चा जो हे आहे तो 89 सोबत होईल. तर काय तयार होईल 90चा अँगल 2चा 48. अशाच प्रकारे कुठपर्यंत जाईल 44 टू 46 पर्यंत जाईल बरोबर आहे. तर अशी किती तयार होईल 88 पर्यंत 44 होईल बरोबर आहे. कारण की 88चा हाफ किती होतो 44, पण त्याच्यातला फक्त एकच अँगल असा होता जो 90 बनवत नाही, तो म्हणजे 45. म्हणून मी साइन स्क्वेअर 45 घेतलं. ओके समजलं का सर्वांना. मला जर तुम्हाला इथे डिटेल मध्ये सांगायचं असेल तर टोटल किती होते 88, बनवत किती होते असे जर आपण जॉईन केले 90 किती बनवत होते टोटल 44. फक्त कोणता नाही बनवत होता साइन स्क्वेअर 45. तर काय होईल 44 प्लस 1/√2 चा स्क्वेअर. जर याला सॉल्व केला तर फायनल आन्सर काय निघतो 89/2. ओके समजलं सर्वांना. हो ओके. तर अशा प्रकारे हे जे एक्झाम्पल आहे तुम्हाला एक्झाममध्ये आलेलं आहे आणि खूप महत्त्वाचं आहे. जेव्हा तुम्ही व्हिडिओ बघाल तर खूप केअरफुली बघा मी काय सांगितलं आहे म्हणून. ओके तर मित्रांनो हे सेकंड एक्झाम्पल आहे. तर बघा इथे कोणतं एक्झाम्पल आहे, साइन स्क्वेअर 2 प्लस साइन स्क्वेअर 4 प्लस साइन स्क्वेअर 6 इज अप टू 88 पर्यंत. ओके तर मला सांगा याच्यात सर्वात प्रथम सांगायचं साइन 45 येईल काय, नाही येईल. याच्यात साइन 45 येणार नाही, कारण की बघा व्हॅल्यू कशाने वाढत आहे 2 ने वाढत आहे. कसं आहे 2 4 6 8 44 नंतर डायरेक्ट काय येईल 44 नंतर डायरेक्ट 46 येईल बरोबर आहे. तर तुम्हाला नंबर ऑफ टर्म्स काढता येतो काय, एपीजीपी यांनी शिकले असाल तर नंबर ऑफ टर्म्स काढायचे असेल तर व्हॅल्यू कशी काढायला लागेल तुम्हाला. सर्वात प्रथम काय करायचं लास्ट टर्म मायनस फर्स्ट टर्म डिवाइड बाय 2 प्लस 1. ओके काय म्हटलं मी, आपल्याला याच्यावरून जर लास्ट टर्म प्लस म्हणजे नंबर ऑफ टर्म जर काढायचे असेल तर कशी व्हॅल्यू काढायची. सर्वात प्रथम जी लास्ट टर्म आहे म्हणजे कोणची आहे 88 मायनस फर्स्ट टर्म कोणची आहे 2 डिवाइड बाय 2 प्लस 1. हे अशी काढत असते लास्ट टर्म मायनस फर्स्ट टर्म डिवाइड बाय 2 प्लस 1. तर किती होईल मला सांगा 86 डिवाइड बाय 2 प्लस 1. आणि याला जर सॉल्व केलं आपण तर काय होईल 43 डिवाइड बाय 2 प्लस 1. ओके 43 प्लस 1 म्हणजे 44 होईल. आणि याचं मला सांगा फायनल आन्सर आहे काय, नाही. याचं फायनल आन्सर आहे का नाही, कारण की हे फक्त आपण नंबर ऑफ टर्म्स काढले. याच्यावरून पेअर कोणचे बनेल 88 आणि 2चा आणि 88चा पेअर बनेल, 4चा आणि 84चा पेअर बनेल. म्हणजे आपल्याला इथे काय करावं लागेल डिवाइड बाय 2 करावं लागेल. तर फायनल आन्सर काय राहील आपलं 22. समजलं का. काय म्हणायचं होतं मला
आपण नंबर ऑफ टर्म्स इथे काढले 44 काढले ना. नंबर ऑफ टर्म्स काढले. हे कसं राहते, लास्ट टर्म मायनस फर्स्ट टर्म डिवाइड बाय 2 प्लस 1. याच्यावरून किती नंबर ऑफ टर्म्स निघतात आपले, तर 44 निघतात. सांगितलं होतं मी तुम्हाला. 88 मायनस 2 डिवाइड बाय 2 प्लस 1. जर याला सॉल्व्ह केलं तर नंबर ऑफ टर्म्स किती निघतात, 44. आणि आपला फायनल आन्सर आहे का नाही, हे फक्त नंबर ऑफ टर्म्स काढले आपण. पेअर किती बनतात मला सांगा. 2 चा 88 सोबत, 4 चा 84 सोबत, 6 चा सोबत बनेल, 82 सोबत बनेल. म्हणजे नंबर ऑफ टर्म्स किती 2 हे होऊन राहिले ना. तर म्हणून मी याला 2 ने डिवाइड केलं तर नंबर ऑफ टर्म्स किती निघतात, म्हणजे फायनल आन्सर काय निघेल आपलं 22. तर समजलं का हे सर्वांना कशा प्रकारे काढलं. अशाच प्रकारे तुम्हाला गणित विचारले जाईल. कधी 3, 6, 9 वगैरे अशा व्हॅल्यू देऊ शकतात. तर काय करायचं, नंबर ऑफ टर्म्स काढायचे. नंबर ऑफ टर्म्स काढल्यावर पेअर बघायचे किती पेअर बनतात. जसे इथे पेअर कोणता बनला, 88 आणि 2 चा पेअर बनला, 4 चा आणि 4 चा बनतो. बरोबर आहे, समजलं का तुम्हाला. 4 चा आणि 86 चा बनतो. बरोबर आहे ना. 84 आणि 6 चा बनतो. बरोबर आहे. 82 आणि 8 चा बनतो. 90 चे अँगल बनणार नाही. इथे बघा 86 प्लस जर 4 केले तर काय होतो 90. 84 प्लस 6 केले तर काय होतो 90. म्हणजे काय होणार इथे प्रत्येक याची अँगल कितीचा तयार होऊन आला, 90 चा अँगल. ओके, गॉट इट. समजलं सर्वांना. तर मित्रांनो, इथे हा जो कॉन्सेप्ट होता आपला क्लास नंबर 5 चा, म्हणजे मी तुम्हाला लास्ट लेक्चरला शिकवला, इथे ओव्हर झाला आहे. ह्याच प्रकारचे क्वेश्चन तुम्हाला कसे येणारे जे RRB असेल किंवा SSC असेल ह्या एक्झाममध्ये तुम्हाला मिळेल. ओके, तर आता क्लास कॉन्सेप्ट नंबर आपण 7 शिकणार, म्हणजे नेक्स्ट टाईप शिकणार आहे. तर नेक्स्ट टाईपमध्ये काय आहे, फॉर्म्युला बेस राहते. तर सर्वांना माहीत असेल कोणते फॉर्म्युले राहतात. साइन स्क्वेअर A प्लस कॉस स्क्वेअर A इज इक्वल टू काय राहते 1. मालूम आहे सर्वांना. हो, साइन स्क्वेअर A प्लस कॉस स्क्वेअर A इज इक्वल टू काय राहतो 1 राहतो. नेक्स्ट कोणता फॉर्म्युला राहतो, सेक स्क्वेअर अँगल A मायनस काय राहतो tan स्क्वेअर A इज इक्वल टू काय राहतो 1 राहतो. मालूम असेल सर्वांना हे पण जनरल फॉर्म्युले. आणि नेक्स्ट काय राहतो cosec स्क्वेअर A मायनस काय राहतो इथे cot स्क्वेअर A इज इक्वल टू 1. ओके, मालूम आहे का, मालूम असेल सर्वांना. जर तुम्हाला माहित नसेल, जर फाइंड आउट करायचं असेल तुम्हाला, तर कसा फाइंड आउट करायचा, सर्वात प्रथम काय करायचं, इथे मी तुम्हाला माहित नसेल तर कशा प्रकारे व्हॅल्यू काढले जातात मी तुम्हाला सांगणार. जर इथे हे सपोज इक्वेशन नंबर 1 आहे आपले, हे कसे काढायचे हे तुम्हाला मी सांगणार आहे. म्हणजे फॉर्म्युले जर तुमच्या लक्षात राहत नसेल तर कशा प्रकारे हे साइन स्क्वेअर A प्लस कॉस स्क्वेअर A इज इक्वल टू 1 याच्यावरून हा फॉर्म्युला कसा तयार होतो मी तुम्हाला आज सांगणार आहे. ओके, तर मित्रांनो, मी तुम्हाला हा फॉर्म्युला कसा आला आता मी तुम्हाला सांगणार आहे. तर बघा, जर तुम्ही जे हे व्हॅल्यू आहे साइन स्क्वेअर A प्लस कॉस स्क्वेअर A इज इक्वल टू 1, ही मला जर हे व्हॅल्यू जर आणायची असेल तर कसं करू शकतो मी तुम्हाला सांगतो. तर सर्वात प्रथम काय करायचं, साइन स्क्वेअर A इज इक्वल टू कॉस स्क्वेअर A ला जर मी ह्या राईट हँड साईडला दिला तर काय होईल 1 मायनस कॉस स्क्वेअर A. बरोबर आहे. नेक्स्ट काय करायचं, जे संपूर्ण व्हॅल्यू आहे म्हणजे जे इक्वेशन आहे त्याला कशाने डिवाइड करायचं, साइन स्क्वेअर A ने डिवाइड करायचं. जर मी याला इथे साइन स्क्वेअर A ने जर डिवाइड केलं तर काय होईल, मला सांगा ही जी व्हॅल्यू आहे साइन स्क्वेअर A प्लस कॉस स्क्वेअर A इज इक्वल टू 1, जर मी याला प्रत्येक व्हॅल्यूला जर साइन स्क्वेअर A ने डिवाइड केलं तर काय होईल, इथे काय व्हॅल्यू 1 होईल. काय होईल, साइन स्क्वेअर A डिवाइड बाय साइन स्क्वेअर A ची व्हॅल्यू काय होईल 1 होईल. ओके, तर नंतर काय होईल 1 अपॉन साइन स्क्वेअर 1 अपॉन साइन काय सांगितलं मी तुम्हाला, काय होतो कोसेक होतो. बरोबर आहे.
तर बरोबर आहे. तर इथे काय होईल कोसेक स्क्वेअर मायनस ए. नेक्स्ट कॉस बाय काय सांगितलं तुम्ही तुम्हाला कॉस डिवाइड बाय फर्स्ट लेक्चर होतं साइन काय सांगितलं होतं मी तुम्हाला कॉट होतं बरोबर आहे. तर इथं काय होईल कॉट स्क्वेअर ए. तर बघा हा जो फॉर्म्युला आहे मी तुम्हाला इथे प्रूव्ह करून दाखवलेला आहे की कॉस स्क्वेअर ए मायनस कॉट स्क्वेअर ए इज इक्वल टू 1 होतो. कसा तर बघा जो फर्स्ट ही व्हॅल्यू होती आपल्याकडे साइन स्क्वेअर ए प्लस कॉस स्क्वेअर ए इज इक्वल टू 1 याला मी कशाने डिवाइड केलं. सर्वात प्रथम काय केलं मी कॉस स्क्वेअर ए ला तिकडे नेला राईट हँड साइडला. ओके तर काय झालं साइन स्क्वेअर ए इज इक्वल टू 1 मायनस कॉस स्क्वेअर ए झालं. नंतर साइन स्क्वेअरने मी डिवाइड केलं जी इक्वेशन होतं त्याला मी डिवाइड केलं. नंतर काय झालं साइन स्क्वेअर ए डिवाइड बाय साइन स्क्वेअर ए काय होतो 1 होतो. 1 अपॉन साइन स्क्वेअर ए काय होतो कोसेक स्क्वेअर ए होतो आणि कॉस बाय साइन काय होतो कॉट स्क्वेअर ए. तर बघा अशा प्रकारे हा फॉर्म्युला मी तुम्हाला डिराइव्ह करून दाखवला. ओके समजलं का सर्वांना हे कशा प्रकारे आलं तर. ओके तर याच्या बेसिसवर तुम्हाला कशा प्रकारे क्वेश्चन विचारले जातात हे आज तुम्हाला सांगणार आहे मी. ओके मित्रांनो बघा हा आरआरबी आणि एसएससी हा दोन्ही एक्झाम मध्ये विचारलेला प्रश्न आहे. म्हणजे ग्रुप डी ते एसएससी म्हणजे सगळी जी एक्झाम राहते जे कंडक्ट करतात बॉडी ते हा प्रश्न ठरलेलाच होता. तर कशा प्रकारे ह्या क्वेश्चनला टॅकल करायचं आहे आपल्याला. बघा क्वेश्चन किती दिसायला किती हार्ड वाटतो. 1 प्लस साइन ए इंटू 1 प्लस साइन बी इंटू 1 प्लस साइन सी इज इक्वल टू काय दिलं आहे तुम्हाला 1 मायनस साइन ए इंटू 1 मायनस साइन बी इंटू 1 मायनस साइन सी. आणि तुम्हाला हे ऑप्शन दिलेले आहे इथे कॉस ए कॉस बी कॉस सी. सेकंड ऑप्शन दिला इथे कॉस ए कॉस बी कॉस सी प्लस मायनस. थर्ड दिला आहे प्लस मायनस कॉस ए कॉस बी कॉस सी आणि फोर्थ दिला आहे नॉन ऑफ दिस. म्हणजे हे 4 ऑप्शन दिलेले आहे आणि हा प्रश्न आहे तुम्हाला फाइंड आउट करायचा आहे. ओके तर कशा प्रकारे फाइंड आउट करायचा आहे. सर्वात प्रथम बघायचं हे इथे इक्वल दिलेलं आहे. ओके तर आता मी तुम्हाला सांगणार आहे हे कसं फाइंड आउट करणार आहे. ओके सर्वात प्रथम काय करायचं 1 प्लस साइन ए इंटू 1 प्लस साइन बी इंटू 1 प्लस साइन सी इज इक्वल टू के कन्सिडर करायचा किंवा तुम्हाला हे कशाला तुम्ही एक्स कन्सिडर करा. जी व्हॅल्यू तुम्हाला कन्सिडर करायची आहे ती कन्सिडर करा. मग काय झालं मला सांगा जर 1 प्लस साइन ए 1 प्लस साइन बी प्लस 1 प्लस साइन सी याच्या इक्वलला काय होतं 1 मायनस साइन ए इंटू 1 मायनस साइन बी डिवाइड बाय 1 अपॉन साइन सी. ओके तर काय होईल मला सांगा बरं. मग त्याची पण व्हॅल्यू काय होईल एक्सच होईल ना. तर 1 मायनस जे साइन ए आहे 1 मायनस साइन बी आणि 1 मायनस साइन सी याची पण व्हॅल्यू काय होईल एक्सच होईल. हे काय झालं इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2. याच्यावरून तुम्हाला काही दिसते का असं. हा फॉर्म्युला बघा इथे याला मी या फॉर्म्युल्याला अजून जर लिहायचं असेल मला दुसऱ्या याच्या फॉर्म मध्ये तर काय लिहू शकतो 1 अपॉन कॉस स्क्वेअर ए किंवा कॉस स्क्वेअर ए इज इक्वल टू काय लिहू शकतो मी 1 मायनस साइन स्क्वेअर ए. मला सांगा हा प्रश्नाकडे पाहताना तुम्हाला असं काय दिसू राहिलं काय फॉर्म मध्ये आणू शकतो काय. हो तर आणू शकतो. काय करायचं सर्वात प्रथम जर तुम्ही म्हणजे अनालिसिस केलं तर ह्या प्रॉब्लेमकडे तर काय दिसते तुम्हाला ह्या फॉर्म मध्ये आन्सर निघू शकते. तर काय करायचं जे इक्वेशन 1 आहे आणि 2 आहे याला काय करायचं मल्टिप्लाय करायचं. तर काय होईल तुम्हाला फॉर्म्युला माहित असेल ए मायनस बी इंटू ए प्लस बी वाला. ओके ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. ओके हा फॉर्म्युला माहित आहे सर्वांना. हा अल्जेब्रिक फॉर्म्युला आहे. जर मी याला सिम्प्लिफाय केलं तर काय होईल 1 मायनस याला सर्वात प्रथम इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 मल्टिप्लाय करायचं. म्हणजे काय करायचं गुणाचं इक्वेशन 1 ला इक्वेशन 2 नी मल्टिप्लाय करायचं. तर काय होईल 1 मायनस साइन स्क्वेअर ए बरोबर आहे. हे इथे फॉर्म्युला दिला आहे मी ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर काय होतो ए मायनस बी इंटू ए प्लस बी. बघा इथे प्लस आहे इथे मायनस आहे. याला जर मल्टिप्लाय केलं तर काय होईल 1 चा स्क्वेअर 1च राहील आणि इथे साइन चा स्क्वेअर साइन स्क्वेअर येईल. सेम 1 मायनस साइन स्क्वेअर बी. नेक्स्ट 1 मायनस साइन स्क्वेअर सी. अशा प्रकारे बघा
आपण हे इक्वेशनला इक्वेशन 2 आणि इक्वेशन 1 ला जर मल्टिप्लाय केलं तर काय होईल आपल्याला 1 मायनस साइन स्क्वेअर ए इंटू 1 मायनस साइन स्क्वेअर बी इंटू 1 मायनस साइन स्क्वेअर सी ह्या फॉर्म मध्ये मिळेल, बरोबर आहे. तर आता बघा इथे आता इक्वेशन हे बघायचं आपण जे इथे फॉर्म्युला लिहून दिलाय 1 स्क्वेअर मायनस 1 मायनस साइन स्क्वेअर ए काय होतं फॉर्म्युला इथे कॉस स्क्वेअर ए. नेक्स्ट 1 मायनस साइन स्क्वेअर बी काय होईल मग कॉस स्क्वेअर बी इज इक्वल टू एक्स स्क्वेअर होतो. आपण हा काय मानला होता एक्स मानला होता ना, एक्स इंटू एक्स काय होतो एक्स स्क्वेअर होतो, बरोबर आहे. नंतर काय होईल इथे 1 मायनस साइन स्क्वेअर ए काय होईल कॉस स्क्वेअर ए, 1 मायनस साइन स्क्वेअर बी काय होईल त्याची व्हॅल्यू कॉस स्क्वेअर बी आणि 1 मायनस साइन स्क्वेअर सी ची काय होईल कॉस स्क्वेअर सी इज इक्वल टू काय होईल एक्स स्क्वेअर, बरोबर आहे. कसा काढला मी ह्या फॉर्म्युल्यावरून. ओके, हे जे फॉर्म्युला आहे याच्यावरून काढला आहे मी. बघा इथे कंपॅरिझन करायचं इथे आहे, बरोबर सेम आहे. ओके, पण इथे एक्स स्क्वेअर ची व्हॅल्यू दिली आहे आपल्याला. कशात फॉर्म मध्ये काढायचं आहे एक्स च्या फॉर्म मध्ये काढायचं आहे. ओके, जर याला मी अंडर रूट मध्ये घेतलं अंडर रूट मध्ये जाईल ना एक वर्गमूळ केलं तर काय होईल कॉस स्क्वेअर ए इंटू कॉस स्क्वेअर बी इंटू कॉस स्क्वेअर सी. ओके, समजलं का सर्वांना. काय केलं मी एक्सचा बोथ साइड अंडर रूट घेतलं मी तर काय होईल एक्स इज इक्वल टू अंडर रूट कॉस स्क्वेअर ए कॉस स्क्वेअर बी इंटू कॉस स्क्वेअर सी. ओके, नंतर काय होईल कॉस स्क्वेअर ए जर आपण अंडर रूटच्या बाहेर काढलं तर काय होईल कॉस ए इंटू कॉस बी इंटू कॉस सी. इथे स्क्वेअर आहे ना, स्क्वेअर अंडर रूट काय होत असतो कॅन्सल होत असतो, मालूम आहे तुम्हाला. कसा हा कॉस स्क्वेअर आहे आणि याला मी अंडर रूटला असं लिहिलं चालते ना 1 अपॉन अंडर रूट 2 कॅन्सल होतो त्यामुळे काय होईल इथे कॉस होईल. पण व्हॅल्यू काय येईल इथे प्लस आणि मायनस. इथे व्हॅल्यू काय येईल प्लस आणि मायनस. ओके, तर आपलं फायनल आन्सर काय झालं जे आपण क्वेश्चन घेतला होता 1 प्लस साइन ए इंटू 1 प्लस साइन बी इंटू 1 प्लस साइन सी इज इक्वल टू 1 मायनस साइन ए इंटू 1 मायनस साइन बी इंटू 1 मायनस साइन सी. याचं जे फायनल आन्सर काय निघालं आपलं प्लस मायनस कॉस ए इंटू कॉस बी इंटू कॉस सी. ओके, गॉट इट. समजलं का सर्वांना. नाही समजलं असेल तर सेम मी दुसरं तुम्हाला एक्झाम्पल घेऊन पुन्हा तुमचे कॉन्सेप्ट क्लिअर करतो. ओके, तर मित्रांनो जे आपण फर्स्ट प्रॉब्लेम घेतलं त्याच बेसिसवर एक सेकंड प्रॉब्लेम आहे आणि हे पण एक्झाम्पल आलेलंच आहे एक्झाम मध्ये, मी स्वतःहून तयार केलेलं नाही आहे. ओके, तर बघा इथे काय प्रॉब्लेम आहे 1 प्लस कॉस ए इंटू 1 प्लस कॉस बी इंटू 1 प्लस कॉस सी इज इक्वल टू काय आहे 1 मायनस कॉस ए 1 मायनस कॉस बी 1 मायनस कॉस सी. आणि जी मग जे फर्स्ट एक्झाम्पल घेतलं त्यानुसार आपल्याला इथे पण फाइंड आउट करायचं आहे. ओके, तर काय करायचं सर्वात प्रथम जे 1 हे इक्वल आहे बघा इथे इक्वल साइन आहे हा. तर 1 प्लस कॉस ए इंटू 1 प्लस कॉस बी इंटू 1 प्लस कॉस सी जर मी याला x कन्सिडर केलं. ओके, कन्सिडर केलं तर मला सांगा याची पण व्हॅल्यू सेम आहे ना कारण हे इक्वल आहे. तर काय होईल 1 मायनस कॉस ए इंटू 1 मायनस कॉस बी आणि 1 मायनस कॉस सी याची व्हॅल्यू पण काय होईल x होईल. हे झालं इक्वेशन 1 आणि हे झालं इक्वेशन 2. ओके, आणि तुम्हाला मी इथे फॉर्म्युला सांगितला होता a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर काय होतो a मायनस बी इंटू ए प्लस बी. बघा ह्या फॉर्म मध्ये आहे का इथे. हो आहे, बघा आहे ना ह्या फॉर्म मध्ये. जर मी इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 ला जर मल्टिप्लाय केलं म्हणजे गुणाकार केला तर काय होईल 1 प्लस कॉस ए इंटू 1 मायनस कॉस ए काय होईल 1 मायनस कॉस स्क्वेअर ए, बरोबर आहे. सेकंड काय येईल 1 प्लस कॉस बी इंटू 1 मायनस कॉस बी काय होईल 1 मायनस कॉस स्क्वेअर बी. नेक्स्ट 1 प्लस कॉस सी इंटू 1 मायनस कॉस सी काय होईल 1 मायनस कॉस स्क्वेअर सी इज इक्वल टू एक्स स्क्वेअर, बरोबर आहे.
काय केलं मी इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 ला मी मल्टिप्लाय केलं तर ह्या फॉर्म मध्ये मिळालं. बघा इथे कोणता फॉर्म आहे इथे sin स्क्वेअर इज इक्वल टू 1 मायनस कॉस स्क्वेअर ए आहे. हो हा या फॉर्म मध्ये. तर याला मी असं लिहू शकतो ना sin स्क्वेअर ए इंटू sin स्क्वेअर बी इंटू sin स्क्वेअर सी इज इक्वल टू काय होईल सांगू शकता मला x स्क्वेअर बरोबर आहे. कसं होईल x इंटू x बरोबर आहे. आता जर मी याला सिंप्लिफाय केलं तर x ची व्हॅल्यू काय होईल अंडर रूट मध्ये sin स्क्वेअर a इंटू sin स्क्वेअर b इंटू sin स्क्वेअर c. ओके समजलं. मी इथे x ची व्हॅल्यू तिथे x स्क्वेअर होता मी इथे x ची व्हॅल्यू फाइंड आउट केली. x ला मी तिकडे नेलं तर काय अंडर रूट मध्ये गेलं. मला सांगा sin स्क्वेअर a स्क्वेअर स्क्वेअर काय स्क्वेअर प्लस अंडर रूट काय होत असतो कॅन्सल होत असतो. तर काय होईल इथे sin a इंटू sin b इंटू sin c. ओके आणि समोर प्लस मायनस इथे व्हॅल्यू कन्सिडर हे नाही आहे की पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे म्हणून. ओके म्हणून मी दोन्ही पण केलं पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. हे तुमचं काय झालं फायनल आन्सर झालं. ओके मित्रांनो जर पहिलं क्वेश्चन तुम्हाला समजलं नसेल तर हाय हो तुम्हाला हा जो सेकंड क्वेश्चन सांगितला याच्यावरून तुमचे कॉन्सेप्ट क्लिअर झाले. बघा मी काय केलं 1 प्लस कॉस ए इंटू 1 प्लस कॉस बी इंटू 1 प्लस कॉस सी इज इक्वल टू काय होईल 1 मायनस कॉस ए 1 मायनस कॉस बी आणि 1 मायनस कॉस सी. अशा प्रकारे तुम्हाला क्वेश्चन दिलेला राहील आणि खाली 4 ऑप्शन ह्या फॉर्म मध्ये दिलेले राहील. तर त्या टाइमला काय करायचं याला व्हॅल्यू x कन्सिडर करायची. हे जर x असेल तर याची पण व्हॅल्यू x असेल. दोन्ही इक्वेशनला मल्टिप्लाय करायचं आणि ह्या फॉर्म मध्ये आणायचं. तुम्हाला फॉर्म्युला माहित असेल a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर इज इक्वल टू काय होतो a मायनस b इंटू a प्लस b होतो. हा मग फॉर्म्युला अल्जेब्रिक फॉर्म्युला आहे हा. ओके अल्जेब्रिक फॉर्म्युला आहे. त्याच्यानंतर मी याला सिंप्लिफाय केलं तर काय मिळालं मला sin स्क्वेअर a इंटू sin स्क्वेअर b इंटू sin स्क्वेअर c इज इक्वल टू x स्क्वेअर. जर फायनली फाइंड आउट केलं तर मला फायनल आन्सर काय मिळालं प्लस मायनस sin a इंटू sin b इंटू sin c. दिस इज अवर फायनल आन्सर. हां त्या फॉर्ममध्ये आन्सर मिळतो तुम्हाला. तर अशा प्रकारे मी तुम्हाला जे एक्झाम्पल पेपरमध्ये आलेले आहे NTPC किंवा RRB ग्रुप डी किंवा SSC ह्या जे एक्झाम्पल आहे त्या एक्झाममध्ये हे विचारलेला प्रश्न आहे. मी स्वतःहून तयार केलेला नाही. ओके गॉट इट. सर्वांना समजलं काय. फर्स्ट एक्झाम्पल समजलं नसेल तर सेकंड एक्झाम्पल वरून मला होप आहे की तुम्हाला समजलं असेल. ओके तर मित्रांनो बघा हे एक्झाम्पल आहे आणि कोणते फॉर्म्युला बेस आहे sec स्क्वेअर a मायनस tan स्क्वेअर a इज इक्वल टू 1. ओके गॉट इट. हा फॉर्म्युला मी आताच तुम्हाला लेक्चर जे स्टार्ट झालं आपलं तेव्हा सांगितलं आहे. ओके तर बघा इथे काय बघ सेम पॅटर्न आहे. जो फर्स्ट आणि सेकंड एक्झाम्पल घेतला आहे सेम पॅटर्नवर आहे आणि हे पण एक्झाम्पल मध्ये आलेलं आहे. ओके गॉट इट. हे पण RRB आणि आपलं जे SSC आहे ह्या एक्झाम मध्ये आलेले आहे. मेन्स लेवल पर्यंत आलेले आहे. ओके तर आपण किती इझी वे आन्सर काढू शकतो बघा. sec a प्लस tan b sec b इंटू tan b sec c प्लस tan c इज इक्वल टू sec a मायनस tan a sec b मायनस tan b sec c मायनस tan c इज इक्वल हे दिलेलं आहे आपल्याला आणि आपल्याला व्हॅल्यू फाइंड आउट करायला सांगितले आहे. ओके तर बघा इथे सेम पॅटर्न इथे बनवतो. तर मी सर्वात प्रथम याला कन्सिडर करतो sec a प्लस tan b sec b प्लस इथे tan b आहे इथे सॉरी आणि इथे c प्लस tan c याला काय कन्सिडर केलं मी x कन्सिडर केलं. ओके सेम जर याची व्हॅल्यू जर x असेल तर याची पण व्हॅल्यू x असेल बरोबर आहे कारण की इथे इक्वल दिलाय मी प्रॉब्लेम मध्ये. हे झालं इक्वेशन 1 आणि हे इक्वेशन 2. नेक्स्ट काय केलं ते लास्ट एक्झाम्पलला आपण प्रोसिजर फॉलो केली. सेम प्रोसिजर इथे फॉलो करायची. इक्वेशन 1 ला इक्वेशन 2 नी काय करायचं मल्टिप्लाय करायचं. ओके तर काय होईल इथे sec स्क्वेअर a तुम्हाला
एक अल्जेब्रिक फॉर्म्युला सांगितलाच आहे मी, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू व्हॉट, ए प्लस बी इंटू ए मायनस बी. हा सांगितलाय ना, ए चा पॉवर 2 मायनस बी चा पॉवर 2 बरोबर काय होतो, ए प्लस बी इंटू ए मायनस बी. हा सांगितला मी तुम्हाला, बरोबर आहे. तर काय होते इथे सेक स्क्वेअर ए मायनस टॅन स्क्वेअर बी, इथे एच होईल सॉरी, आणि नेक्स्ट सेक स्क्वेअर बी मायनस टॅन स्क्वेअर बी. जर इक्वेशन 1 ला मी इक्वेशन 2 ने मल्टिप्लाय केला तर सांगत आहे मी, हे फॉर्म मध्ये मिळते आपल्याला. ओके, सी मायनस टॅन स्क्वेअर सी. बरं, मला सांगा आता हे झाले एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू. जर एक्सच्या फॉर्म मध्ये जर लिहिलं तर काय होईल, सर्वात प्रथम मला सांगा याची व्हॅल्यू काय आहे. सेक स्क्वेअर ए मायनस टॅन स्क्वेअर ए. बघा इथे हा फॉर्म्युला आहे, हा फॉर्म्युला आहे. सेक स्क्वेअर ए मायनस टॅन स्क्वेअर ए, पण काय होईल व्हॅल्यू 1. ओके, इथे काय होईल व्हॅल्यू सांगा मला. इथे पण काय होईल व्हॅल्यू 1 होईल. सेक स्क्वेअर बी मायनस टॅन स्क्वेअर बी, सेम फॉर्म्युला इथे पण लागू होतो. इथे कळलेला याला पण बनवतो, पण ही कशाची व्हॅल्यू आहे एक्स स्क्वेअरची. जर मी याला √1 मध्ये टाकलं, √1 म्हणजे काय होतं, एकच होतं, बरोबर आहे. तर याची व्हॅल्यू काय झाली प्लस मायनस 1. ओके, तर अशा प्रकारे बघा आपण हे सेक स्क्वेअर मायनस टॅन स्क्वेअर हा फॉर्म्युला बेसवर हा एक क्वेश्चन विचारला होता तुम्हाला एक्झाम्पल मध्ये, तर याची जे आन्सर होतं प्लस मायनस 1 होतं. ओके, गॉट इट. समजलं का सर्वांना. सेम प्रोसिजर फॉलो केली, जे पहिल्या एक्झाम्पल मध्ये होतं सेकंड एक्झाम्पल मध्ये होतं, सेम प्रोसिजर इथे फॉलो होते. जर याच्यानंतर तुम्हाला जर अशा प्रकारचे एक्झाम्पल आले तर तुम्ही अशाच प्रकारे टॅकल करायचे. एवढं तामझाम न करतात डायरेक्ट बघायचं ह्या फॉर्म मध्ये आहे काय, हो बघा इथे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला लागतो काय. एवढं तामझाम न करता काय करायचं, डायरेक्ट करायचं. सेकचा स्क्वेअर ए मायनस टॅन स्क्वेअर ए काय होतो 1 होतो. सेक स्क्वेअर बी प्लस टॅन बी हे स्क्वेअर जर केला तर काय होतो 1 होतो. तर 1 इंटू 1 इंटू 1 काय होतो 1 होतो. आणि जेव्हा फायनल कन्क्लुजन निघतो तर काय होतो प्लस मायनस 1च्या फॉर्म मध्ये निघतो. ओके, गॉट इट. एक मी तुम्हाला लास्ट एक्झाम्पल देणार आहे. इथे काय करायचं, फक्त मी तुम्हाला स्टार्टिंगला एक फॉर्म्युला लिहून दिलेला होता, कॉसेक स्क्वेअर ए मायनस कॉट स्क्वेअर ए इज इक्वल टू 1 होतो. बस याच्या जागी इथे कॉसेक ए प्लस कॉसेक ए कॉट ए इंटू कॉसेक बी प्लस कॉट बी इंटू कॉसेक सी प्लस कॉट सी इज इक्वल टू कॉसेक ए माइनस कॉसेक ए कॉट ए कॉसेक बी माइनस कॉट बी इंटू कॉसेक सी माइनस कॉट सी. मला याचं फायनल आन्सर काढून सांगा. हे मी तुम्हाला एक्झाम्पल म्हणून दिलेलं आहे होमवर्कसाठी. तर याचा फायनल जे आन्सर आहे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता काय आन्सर येईल ते. आणि फॉर्म्युला हा आहे कॉसेक स्क्वेअर ए मायनस कॉट स्क्वेअर ए इज इक्वल टू 1 होतो. ओके, हे तुम्हाला होमवर्कसाठी दिलेलं आहे आणि आय होप सर्वांना ट्राय करण्याचा प्रयत्न करतील आणि याचा मला जे कमेंट बॉक्स आहे याच्यामध्ये फायनल आन्सर सांगा. ओके, जर तुम्हाला इव्हॉल्व करिअर जर हे लेक्चर आवडलं असेल तर इव्हॉल्व. ओके मित्रांनो, तर हे जे एक्झाम्पल मी तुमच्या घेतलेलं आहे हे आरआरबी आणि SSC ह्या दोन्ही पण एक्झाममध्ये उतरलेलं आहे आणि तुम्हाला फाईंड करायची होती याची व्हॅल्यू. तर कसं करायचं, फाईंड करू शकतो का आपण? हो, फाइंड आउट करू शकतो. मला सांगा सर्वात प्रथम सेक ए म्हणजे काय होतो. सेक एचा अर्थ काय होतो, सेक एचा अर्थ काय होतो 1/cos ए. बरोबर आहे, होतो ना, बरोबर आहे. तर त्याला काय करू शकतो मी 1/cos लिहू शकतो. 1/cos ए मायनस कॉस ए. बरोबर आहे, ह्या फॉर्म मध्ये लिहू शकतो का मी? हो, लिहू शकतो. नंतर काय करायचं, क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं.
काय होतो इथे कॉस स्क्वेअर थीटा डिवाइड बाय कॉस ए. ओके, काय झालं इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं मी, तर काय झालं 1 मायनस कॉस स्क्वेअर थीटा कॉस ए डिवाइड बाय कॉस ए. बरोबर आहे. 1 मायनस कॉस स्क्वेअर ए काय होते इथे बघा, हा फॉर्म्युल्यानुसार काय होतो साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 होतो. जर मी कॉस स्क्वेअर थीटाला राईट हँडला नेलं तर काय होते 1 मायनस साइन कॉस स्क्वेअर थीटा, ही कशाची व्हॅल्यू होईल साइन स्क्वेअर थीटाची. बरोबर आहे. म्हणजे काय होते 1 मायनस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू काय होत असतो साइन स्क्वेअर ए डिवाइड बाय कॉस ए. पण तुम्हाला जे एक्झाम्पल मध्ये दिलं होतं या फॉर्म मध्ये आन्सर न देता त्यांनी काय केलं, मला सांगा मी साइन स्क्वेअर ए ला साइन ए इंटू साइन ए लिहिलं तर चालेल का? हो, डिवाइड बाय कॉस ए. बरोबर आहे. नंतर सांगा मला साइन डिवाइड बाय कॉस काय होतो टॅन ए इंटू साइन ए. दिस इज अवर फायनल आन्सर. ह्या फॉर्म मध्ये तुम्हाला आन्सर दिलेलं होतं, हे आपलं काय झालं फायनल आन्सर झालं. ओके, समजलं का सर्वांना? काय केलं, सर्वात प्रथम हे प्रॉब्लेम मिळत होतं पेपर मध्ये आलेलं सेक ए मायनस कॉस ए, आणि तुम्हाला याची व्हॅल्यू फाइंड आउट करायची होती आणि 4 ऑप्शन दिलेले होते. तर मी काय केलं, सर्वात प्रथम सेक ए ला मी काय लिहू शकतो 1 अपॉन कॉस ए. बरोबर आहे. 1 अपॉन कॉस ए लिहिलं, नंतर क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर काय झालं 1 मायनस कॉस स्क्वेअर ए अकॉर्डिंग टू फॉर्म्युल्यानुसार काय होते साइन स्क्वेअर थीटा. कॉसला जर राईट हँडला लिहिलं तर काय होते 1 मायनस कॉस स्क्वेअर थीटा. बरोबर आहे. तर इथे काय होईल साइन स्क्वेअर ए डिवाइड बाय कॉस ए. तर याची व्हॅल्यू काय होईल साइन स्क्वेअर ए ला मी काय केलं 2 टाइम म्हणजे मल्टिप्लिकेशन केलं. याला तर ह्या फॉर्म मध्ये दिलं तर पुन्हा ॲज इट इज. हा, मग नंतर काय केलं मी साइन अपॉन कॉस काय होतो टॅन इंटू साइन ए. दिस इज अवर फायनल आन्सर. ओके, गॉट इट? समजलं? तर हे तुमच्या कशात RRB आणि SSC मध्ये आलेले एक्झाम्पल आहे. आणि मित्रांनो ग्रुप डी ची एक्झाम लवकरच येणार आहे. तर आपली जी रिव्हिजन बॅच आहे ती कंटिन्यू चालू राहणार आहे, आणि जेव्हाही तुमचा ग्रुप डी चा पेपर येईल तोपर्यंत मी हा तुमचा जो ऍडव्हान्सचा पोर्शन आहे तो काय करणार आहे कव्हर करण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आहे. ओके, तर मित्रांनो ह्याच फॉर्म्युला बेसवर हे सेकंड एक्झाम्पल तुम्हाला, तर मित्रांनो ह्याच बेसिसवर ह्या फॉर्म्युलाच्या बेसिसवर हे तुम्हाला सेकंड एक्झाम्पल आलेला आहे. आणि याला कसं टॅकल करायचं आहे आपल्याला आता चेक करत म्हणजे फाइंड आउट करायचं याला. ओके, तर बघा क्वेश्चन कोणता होता कॉसेक मायनस थीटा मायनस कॉट थीटा चा होल स्क्वेअर दिलेला आहे. बघा तर काय होईल याला तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. ओके, तर कसं फाइंड आउट कराल मला सांगा तुम्ही. कोसेक थीटा म्हणजे काय सांगितलं होतं मी तुम्हाला फर्स्ट लेक्चरला, कोसेक थीटा इज इक्वल टू 1 बाय साइन थीटा. नेक्स्ट कॉट थीटा काय सांगितलं होतं मी तुम्हाला, कॉट थीटा इज इक्वल टू कॉस थीटा डिवाइड बाय साइन थीटा. बरोबर आहे. हे दोन सांगितले होते मी तुम्हाला फॉर्म्युले. हो, तर आता इथे काय करा, हे फॉर्म्युले जे आहे ते पुट करा. ह्या फॉर्म मध्ये लिहू शकतो का मी याला? हो, लिहू शकतो का? हो, बरोबर आहे ना. कोसेक थीटा म्हणजे काय होतो 1 अपॉन साइन थीटा मायनस कॉट थीटा काय होतो कोसेक कॉस थीटा डिवाइड बाय साइन थीटा, आणि याचा होलचा पॉवर किती दिला होता 2 दिलेला होता. बरोबर आहे. तर याला जर मी सिम्प्लिफाय केलं तर काय होईल, बेस सेम आहे तर काय साइन थीटा, इथे काय होईल 1 मायनस कॉस थीटा, याचा होलचा पॉवर काय होईल 2. बरोबर आहे. नेक्स्ट काय करू शकतो मी, याला जर सेपरेट लिहिलं 1 मायनस कॉस थीटा याचा पॉवर 2 आणि इथे साइनचा पॉवर 2 लिहिला चालेल ना? हो चालेल. आता मला सांगा सर्वात प्रथम मी तुम्हाला फर्स्ट लेक्चरला एक सांगितलं तुम्हाला साइन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू काय होतं सांगा. सर्वात प्रथम मला सांगा साइन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू काय लिहू शकतो मी, साइन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू काय लिहू शकतो 1 मायनस कॉस स्क्वेअर थीटा लिहू शकतो का? हो लिहू शकतो. बरोबर आहे. नंतर मला सांगा इथे 1 मायनस कॉस स्क्वेअर थीटा
याला असं लिहू शकतो. तर मित्रांनो मी याला सांगा 1 मायनस कॉस थिटा इंटू 1 मायनस कॉस थिटा लिहू शकतो का? हो लिहू शकतो. कारण की बघा 1 असं जर केलं आपण ए इंटू ए तर काय होतं ए स्क्वेअरच होतो ना, बरोबर आहे ना. तर मी याला ह्या फॉर्ममध्ये लिहिलं. आता मला सांगा हा पहिल्या दिवशी मी तुम्हाला एक फॉर्म्युला सांगितला होता ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर काय होते ए मायनस बी इंटू ए प्लस बी सांगितला होता काय? हो सांगितला होता. तर काय होईल इथे जर याला अजून सिम्प्लिफाय केलं 1 मायनस कॉस थिटा इंटू 1 मायनस कॉस थिटा डिवाइड बाय 1 मायनस कॉस थिटा इंटू 1 प्लस कॉस थिटा. काय होईल इथे 1 मायनस कॉस थिटा 1 मायनस कॉस थिटा काय होईल कॅन्सल होईल. आणि जे आपल्याला फायनल आन्सर दिलेलं होतं हे ह्या फॉर्ममध्ये दिलं होतं 1 मायनस कॉस थिटा डिवाइड बाय 1 प्लस कॉस थिटा. दिस इज अवर फायनल आन्सर. ह्या फॉर्ममध्ये तुम्हाला फायनल आन्सर दिलेलं होतं. तुम्ही ही व्हॅल्यू पुटिंग मेथडनुसार पण सॉल्व्ह करू शकता. पण ऑप्शनमध्ये तुम्हाला जे दिले होते दोन ठिकाणी काय होऊन राहिले ते सेम आन्सर येऊन राहिले ते. म्हणून तुम्हाला काय करायला लागत ते या फॉर्म्युले जे आहे ह्यानुसार तुम्हाला आन्सर काढायचं होतं. तर क्वेश्चन म्हणतो होता बघा आपल्याला कोसेक मायनस थिटा मायनस कॉट थिटा याचा पॉवर किती केला होता 2. तर कोसेक थिटाला काय लिहिलं मी 1/sin थिटा मायनस कॉट थिटाला काय लिहिलं कॉस थिटा डिवाइड बाय साइन थिटा. नंतर काय केलं मी याला सिम्प्लिफाय केलं. नंतर दोघांचे सेपरेट जे पॉवर होते वेगळे घेतले. आणि जर मी याला सपोज ए इंटू ए काय होतो ए स्क्वेअरच होतो ना. तर ह्या फॉर्ममध्ये लिहिलं मी 1 मायनस कॉस थिटा इंटू 1 मायनस कॉस थिटा काय होतो एचा पॉवर 2च होतो ना, बरोबर आहे. आणि साइन स्क्वेअर थिटाला मी इथे जर राईट हँड साईडला लिहिलं तर काय होते 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा. आणि तुम्हाला एक फॉर्म्युला पण सांगितला होता मी ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर काय होतो ए मायनस बी इंटू ए प्लस बी. तर इथे सिंपल केलं मी 1 मायनस कॉस थिटा इंटू 1 मायनस कॉस थिटा डिवाइड बाय 1 मायनस कॉस थिटा इंटू 1 प्लस कॉस थिटा. जर याला हे काय होईल 2 कॅन्सल होऊन जाईल. तर फायनल आन्सर काय होईल 1 मायनस कॉस थिटा डिवाइड बाय 1 प्लस कॉस थिटा. ओके गॉट इट. समजलं का सर्वांना? ओके. तर अशा प्रकारे हे 2 प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह केलेले आहेत. तर मित्रांनो हे थर्ड प्रॉब्लेम आहे. हे पण आलेलेच एक्झाम्पल आहे. मी जेवढे पण म्हणजे आतापर्यंत एक्झाम्पल घेतलेले आहे हे जे एक्झाम्पल घेतले हे प्रिव्हियस इयर एक्झाम्पल आहे आणि म्हणजे मोस्ट रिपीटेड टाइम आलेले आहे. ओके. तर मित्रांनो आता हे थर्ड एक्झाम्पल आहे आपलं 1 प्लस टॅन स्क्वेअर ए डिवाइड बाय कॉस स्क्वेअर ए इंटू टॅन ए. मला आता सांगा याला जर तुम्ही व्हॅल्यू पुटिंग मी तुम्हाला सांगतो हे व्हॅल्यू पुटिंग मेथडनुसार पण एक इझी वे तुम्ही फाइंड आउट करू शकता. ओके. तुम्ही 45 ची व्हॅल्यू ठेवली तर इझी वे तुमचा आन्सर निघतो. पण कधी काय राहते ऑप्शनमध्ये काय राहते 2 सेम आन्सर येतात. त्याच्यामुळे तिथे आपण आन्सर देऊ नाही शकत. ओके. या टाइमला काय माहित पाहिजे आपल्याला फॉर्म्युल्याचं माहिती असणे खूप गरजेचे आहे. फॉर्म्युल्यावरही तुम्ही खूप इझी वे काढू शकता. मला सांगा सर्वात प्रथम 1 प्लस टॅन स्क्वेअर ए याला पाहून तुम्हाला काय दिसते ह्या फॉर्म्युल्यानुसार बघा. याला जर मी राईट टॅन स्क्वेअरला जर राईट हँड साईडला नेलं तर काय होईल याला मी सेक स्क्वेअर ए लिहू शकतो का? हो लिहू शकतो. कसं काय मला सांगा सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 दिलेला आहे. टॅन स्क्वेअर थिटाला जर मी राईट हँड साईडला नेलं तर काय होईल 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा म्हणजे सेक स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू काय होईल 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. तर इथे मी लिहू शकतो ना? हो. डिवाइड बाय कोसेक स्क्वेअर ए इंटू टॅन ए इंटू टॅन ए. नेक्स्ट सांगा मला मी कोसेकला जर वरती लिहिलं तर काय होईल आताच सांगितलं होतं म्हणजे मला साइन. आणि सेकला जर मी खाली गेलं जस्ट रेसिप्रोकल राहतात ना एका डायरेक्टली इनव्हर्सली प्रोपोर्शनल राहतात ना. जसं कॉसचा इनव्हर्स काय राहतो 1/sec थिटा बरोबर आहे. जर मी याला खाली नेलं तर काय होईल कॉस स्क्वेअर ए इंटू टॅन ए बरोबर आहे. सेकला जर मी खाली नेलं तर काय होईल कॉस स्क्वेअर ए आणि कोसेकला जर वरती नेलं तर काय होईल साइन स्क्वेअर ए बरोबर आहे. मग मला सांगा साइन स्क्वेअर ए डिवाइड बाय कॉस स्क्वेअर ए काय होतो तर काय होतो टॅन स्क्वेअर ए डिवाइड बाय काय होतो टॅन ए. आणि टॅन स्क्वेअर ए एक काय होऊन जाईल कॅन्सल होऊन जाईल. तर फायनल आन्सर काही नाही आपलं
tan a. दिस इज अवर फायनल आन्सर. बघा, जर फॉर्म्युल्याचं जर हे असेल तर तुम्हाला व्हॅल्यू पुटिंग मेथडची पण गरज पडणार नाही आणि तुम्ही विदिन अ सेकंड मध्ये आन्सर काढू शकाल. ओके, तर समजलं काय? कोणता प्रॉब्लेम होता आपला? थर्ड प्रॉब्लेम 1 + tan स्क्वेअर a डिवाइड बाय cosec स्क्वेअर a into tan a. मी काय केलं, सर्वात प्रथम sec स्क्वेअर थीटा मायनस tan स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 होते. मला दिसले इथे की 1 + tan स्क्वेअर इज इक्वल टू काय होतो, sec स्क्वेअर थीटा होतो, डिवाइड बाय काय केलं, cosec स्क्वेअर a into tan a. मग काय होते, 1/cos काय होतो तो sin, बरोबर आहे, आणि 1/cos काय होतो sec थीटा, बरोबर आहे. तर जस्ट इथे मी हे व्हॅल्यू पुट केली तर काय होतो, sin स्क्वेअर a डिवाइड बाय cos स्क्वेअर a काय होतो, tan स्क्वेअर a, बरोबर आहे. tan स्क्वेअर a डिवाइड बाय tan a काय होतो, एक tan कॅन्सल होईल आणि फायनल आन्सर काय निघेल आपलं, tan a. ओके, समजलं असेल सर्वांना? बस जस्ट फॉर्म्युला पुट केला मी आणि आन्सर काढलं. खूप इझी मेथड आहे. व्हॅल्यू पुटिंग मध्ये कधी काय होते की आन्सर दोन सेम राहतो आणि त्यावेळेस आपण अटकतो, बरोबर आहे, आपल्याला आन्सर मिळत नाही. त्या टाइमला जर आपल्याला फॉर्म्युल्याचं जर ज्ञान असेल तर आपण विदिन अ सेकंड मध्ये हे आन्सर काढू शकतो. ओके, व्हॉट इट जम. तर मित्रांनो, हे थर्ड प्रॉब्लेम दिलेला आहे आपल्याला. बघा किती इझी प्रॉब्लेम आहे आणि फाइंड काय करायला सांगितलं, cos a + cos स्क्वेअर a इज इक्वल टू 1 दिलेला आहे आणि फाइंड करायला सांगितलं आहे sin चा पॉवर 4a + sin चा पॉवर 6a. ओके, तर आपल्याला फाइंड आउट करू शकतो का? हो, जर हे फॉर्म्युले जर माहित असेल तर इझिली फाइंड आउट करू शकतो. बघा, मला सांगा cos a आणि याला जर मी राईट हँड साइडला नेलं काय होईल, cos स्क्वेअर a. आता सांगा मला 1 - cos स्क्वेअर a काय होतो, इकडे जर नेलं तर sin चा स्क्वेअर होतो ना, होतो. काय होईल मग, cos ची व्हॅल्यू काय दिलेली आहे आपल्याला, sin स्क्वेअर a, आणि फाइंड आउट काय करायला सांगितलंय मला सांगा, sin चा पॉवर 4a + sin चा पॉवर 6a सांगितलंय, बरोबर आहे. हे सांगितलंय ना आपल्याला फाइंड आउट करायला, पण आपल्याला तर cos a चीच व्हॅल्यू मालूम आहे. सपोज लेट हा cos a इज इक्वल टू आपल्याला sin स्क्वेअर इथे a दिलेला आहे. मी याला जर स्क्वेअर केला दोन्ही साइडला तर काय होईल, स्क्वेअर बोथ साइड, म्हणजे वर्ग केला मी दोन्ही साइडनं तर काय होईल, वर्गमूळ, स्क्वेअर रूट नाही, वर्ग केला म्हणजे पॉवर 2 नी मल्टिप्लाय केलं मी दोन्ही साइडला तर काय होईल, cos चा पॉवर 2 म्हणजे cos स्क्वेअर a इंटू काय होईल, sin चा पॉवर काय होईल, जर 2 ने अजून मल्टिप्लाय केलं तर काय होईल, sin चा पॉवर 4a होईल, बरोबर आहे. म्हणजे बघा इथे काय झालं, cos चा पॉवर a इंटू sin चा पॉवर 4a झालं इथे फाइंड आउट. ओके, नेक्स्ट मला जर आधी नेक्स्ट काय विचारला इथे, तर मित्रांनो बघा मी इथे cos स्क्वेअर a इज इक्वल टू sin चा पॉवर 4a, म्हणजे मला इथे कशाची व्हॅल्यू मिळाली, sin स्क्वेअर 4a ची व्हॅल्यू मिळाली. काय मिळाली मला इथे, cos स्क्वेअर a. बघा मिळाली नाही ती व्हॅल्यू मला, मी जर बोथ साइड स्क्वेअर केला तर काय मिळाली, cos स्क्वेअर a इज इक्वल टू sin चा पॉवर 4a मिळाली. पण आपल्याला अजून माहित कशाची माहिती करायची आहे, sin चा पॉवर 6a ची व्हॅल्यू माहित करायची आहे. तर ह्याच व्हॅल्यूला घ्यायचं, काय करायचं, cos a इज इक्वल टू sin चा पॉवर a आणि बोथ साइडने जर क्यूब केला मी, म्हणजे 3 चा पॉवर जर घेतला क्यूब केला बोथ साइड तर काय होईल सांगा बरं मला, इथे होईल cos क्यूब 3a इज इक्वल टू काय होईल, sin चा पॉवर 6a, बरोबर आहे ना. 3 ने मल्टिप्लाय केलं पॉवरला तर बरोबर आहे, cos क्यूब a इज इक्वल टू sin चा पॉवर 6a. बघा मला दुसरी पण व्हॅल्यू मिळाली, sin चा पॉवर 6a ची व्हॅल्यू काय मिळाली मला, cos क्यूब a. ओके, इथे लिहू का मी मग, हो लिहू शकतो, cos क्यूब a लिहू शकतो ना, हो. आता मला सांगा याच्यावरून तुम्हाला फाइंड आउट करायचे असेल, मला सांगा ह्या दोन्ही मध्ये तुम्हाला काय दिसते, सेम cos सेम दिसतंय ना, काय दिसतंय, काय दिसतंय सांगा मला. एक cos जर मी कॉमन घेतला तर काय होईल, cos a प्लस cos स्क्वेअर a. आता मला सांगा ह्या फॉर्म मध्ये आणलं मी, बरं प्रश्नाकडे बघा काय दिसते तुम्हाला, प्रश्नाकडे बघून
प्रश्नाकडे बघून दिसताना काय दिसते, कॉस ए प्लस कॉस स्क्वेअर ए इज इक्वल टू काय होतो, 1 होतो. तर बघा इथे काय होईल, कॉस ए, इथे आपल्याला बघा प्रश्नामध्ये काय दिलेली आहे, कॉस ए प्लस कॉस स्क्वेअर ए इज इक्वल टू 1 होतो. म्हणजे याची व्हॅल्यू आपल्याला काय दिलेली आहे, क्वेश्चन मध्ये 1 दिली आहे आणि जो फायनल आन्सर आहे आपला हे कॉस ए आलेला आहे. बरोबर आहे. ओके, समजलं का सर्वांना? हो, समजलंच असेल. तर मला सांगा क्वेश्चन काय होता, कॉस ए प्लस कॉस स्क्वेअर ए इज इक्वल टू 1 आणि फाइंड करायचा होता साइनचा पॉवर 4a प्लस साइनचा पॉवर 6a. तर सर्वप्रथम काय केलं मी, मला दिसलं इथे की जर मी कॉस स्क्वेअर ए ला राईट हँडला साईडला नेलं तर काय होतो, साइन स्क्वेअर ए तयार होतो आणि कॉस ए इज इक्वल टू काय होतो, साइन स्क्वेअर ए. पण मला जे आन्सर फाइंड आउट करायचा आहे ते साइनचा पॉवर 4a प्लस साइनचा पॉवर 6a करायचा आहे. तर मला इथे फक्त कॉस ए मिळाला आहे. तर मी काय केलं, सर्वप्रथम त्याला बोथ साइड स्क्वेअर केला. तर काय झाला, कॉस स्क्वेअर ए इज इक्वल टू साइनचा पॉवर 4a. तर मला इथे साइनचा पॉवर 4a ची व्हॅल्यू मिळाली. काय मिळाली, कॉस स्क्वेअर ए. नेक्स्ट काय केलं मी, क्यूब केला बोथ साइडला. तर काय झालं, कॉस क्यूब ए इज इक्वल टू साइनचा पॉवर 6 हे मिळाला आणि मला दोन्ही पण व्हॅल्यू मिळाल्या. मी इथून कॉस ए कॉमन घेतला. बघा इथे कॉस ए कॉमन घेतला तर मला जे आपल्याला प्रश्नामध्ये व्हॅल्यू दिली होती हे मला इथे मिळाली आन्सर शेवटी. तर याची व्हॅल्यू काय दिलेली होती, ते कॉस ए प्लस कॉस स्क्वेअर ए काय दिलेली होती, 1 दिली होती. तर आणि याची व्हॅल्यू 1 दिली तर कॉस ए इंटू 1 काय, तो कॉस. दिस इज युअर फायनल आन्सर. बघा मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हाला पेपरमध्ये क्वेश्चन विचारलेला आहे. ओके, गॉट इट? सर्वांना समजलं? हो. तर मित्रांनो बघा, हे आरआरबी एनटीपीसी मेन्स मध्ये आलेलं एक्झाम्पल आहे आणि तुम्हाला माहितच असेल आरआरबी एनटीपीसीचा रिझल्ट लवकरच डिक्लेअर होईल आणि मेन्सची एक्झाम्पल लवकर डिक्लेअर होईल. ओके, तर त्या आणि 2022 ची जी मेन झाली त्या मेन्सच्या एक्झाम मध्ये आलेलं एक्झाम्पल आहे. आता आणि जे मी तुम्हाला प्रिव्हियस एक्झाम्पल दिलेलं आहे त्याच बेसिसवर आहे. तुम्ही काय करा, एकदा सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा आणि कमेंट बॉक्समध्ये काय करा, मला याचा आन्सर सांगा. ओके, याचे ऑप्शन मध्ये तुम्हाला दिलेले होते, ऑप्शन ए मध्ये 11, ऑप्शन बी -11, ऑप्शन सी 0, ऑप्शन डी 1 ह्या फॉर्म मध्ये आन्सर दिलेले होते. मला कमेंट करून ऑप्शन मध्ये सांगायचं की आन्सर काय म्हणून. ओके ओके मित्रांनो, हे थर्ड प्रॉब्लेम दिलेला आहे तुम्हाला आणि मोस्ट कॉमन म्हणजे खूप पॉप्युलर एक्झाम्पल आहे. मोस्ट एक्झाम मध्ये तुम्हाला दिसत असेल, ग्रुप डी मध्ये पण विचारलेलं आहे हे एक्झाम्पल अशा प्रकारचे. ओके, तर समोरचे एक्झाम येणार आहे आपले टेक्निशियन ALP किंवा ग्रुप डी, त्याच्यामध्ये तुम्हाला हे हमखास दिसेल. ओके, प्रॉब्लेम काय आहे, सेक थीटा मायनस टॅन थीटा इज इक्वल टू 2 दिला आणि फाइंड आउट करायचा आहे सेक थीटा. अरे पण आपल्याला फॉर्म्युल्यात काय दिलेलं आहे मला सांगा बरं, फॉर्म्युला काय असतो? मी तुम्हाला एक कॉन्सेप्ट इथे सांगणार आहे. आता सेक थीटा मायनस टॅन थीटा इज इक्वल टू 2 दिला आहे, पण आपण काय शिकलेलो आहे, सेक स्क्वेअर थीटा मायनस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू काय होत असतो, 1 होत असतो. बरोबर आहे. मला सांगा, मी तुम्हाला हा फॉर्म्युला इथे दिलेला आहे, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू काय होतो, ए मायनस बी इंटू ए प्लस बी होतो. बरोबर आहे. तर सांगा मी याला लिहू शकतो का असं, सेक थीटा मायनस कॉट थीटा सॉरी टॅन स्क्वेअर थीटा इथे येतो. तर मी इथे काय लिहू शकतो, सेक थीटा इंटू टॅन थीटा. हा कॉन्सेप्ट आहे आणि हा फॉर्म्युला बेसवर आहे. बरोबर आहे. तर सेक थीटा मायनस टॅन थीटा इंटू सेक थीटा प्लस काय होईल, टॅन थीटा. बरोबर आहे. अकॉर्डिंग टू दिस फॉर्म्युला, म्हणजे ह्या फॉर्म्युल्यानुसार मी ही व्हॅल्यू काढली, इज इक्वल टू काय आहे, 1 आहे. जर मला जर सेक थीटा मायनस टॅन थीटा जर काढायचं असेल तर काय होईल, सेक थीटा प्लस टॅन थीटाला मला काय नाही न्यायला की राईट हँड साईडला, तर काय होईल 1 अपॉन सेक थीटा प्लस टॅन थीटा. म्हणजे बघा इथे काय झाली, सेक थीटा मायनस टॅन थीटा इज इक्वल टू काय होतो, 1 अपॉन सेक थीटा प्लस टॅन थीटा होतो. तर आपल्याला व्हॅल्यू कशाची दिली होती, सेक थीटा मायनस टॅन थीटा इज इक्वल टू 2. जर याच्यावरून जर मी सेक थीटा प्लस टॅन थीटाची जर व्हॅल्यू काढायची असेल मला, तर हा काय जाईल, इकडे जाईल. बरोबर आहे. आणि मला सांगा, मला याच्यावरून जर सेक थीटा प्लस टॅन थीटाची जर व्हॅल्यू काढायची असेल तर हा काय जाईल, हा खाली जाईल, म्हणजे डिवाइड मध्ये हा जाईल. काय होईल, सेक थीटा मायनस टॅन थीटा
डिवाइड मध्ये जाईल ना, हो जाईल. मला सांगा मग आता इथे 1/sec थिटा मायनस tan थिटाची व्हॅल्यू किती दिलेली आहे, 2 दिली आहे. म्हणजे इथे काय होईल, sec थिटा प्लस tan थिटा इज इक्वल टू काय होईल, 1/2 होईल. आणि तुम्ही 10वीत असताना क्वाड्रॅटिक इक्वेशन हा एक टॉपिक शिकलेला असाल. आपल्याला काय मिळाली, sec थिटा मायनस tan थिटा इज इक्वल टू 2 मिळालं. आणि sec थिटा प्लस tan थिटा. तर मित्रांनो बघा, इथे आपण sec थिटा मायनस tan थिटा इज इक्वल टू 2 घेतला होता. आणि याच्यावरून sec थिटा प्लस tan थिटाची कशी व्हॅल्यू काढली मी इथे तुम्हाला सांगितलं. आणि तुम्ही 10वीत असताना तुम्ही हे क्वाड्रॅटिक इक्वेशन वगैरे शिकले असाल, बरोबर. ह्या फॉर्म मध्ये शिकलेले असाल. जर x ची व्हॅल्यू काढायची असेल तर कसं करता, 2 हा मायनस होईल आणि 2x इक्वल टू काय, 3. x ची व्हॅल्यू कशी होती, 3/2. हे क्वाड्रॅटिक इक्वेशनचा पार्ट आहे. हा तुम्हाला 10th मध्ये असताना शिकलेला असाल. तर इथे जर मला sec आणि फाइंड आउट करायची आहे मला sec थिटाची व्हॅल्यू, तर काय होईल, इथे जर मी क्वाड्रॅटिक इक्वेशन लावलं तर काय होईल, tan थिटा काय होईल, कॅन्सल होऊन जाईल. आणि इथे काय होईल, 2 sec थिटा इज इक्वल टू 2 प्लस 1/2. ओके. तर 2 sec थिटा इज इक्वल टू 5/2. sec थिटाची व्हॅल्यू काय झाली, 5/4. समजलं का कसा काढला तुम्ही. येथे हे क्वाड्रॅटिक इक्वेशन. तर मित्रांनो आपली sec थिटाची व्हॅल्यू काय निघाली, ते 5/4. मी काय केलं, सर्वप्रथम sec थिटा मायनस tan थिटा इज इक्वल टू 2 घेतला होता आणि फाइंड आउट करायला सांगितलं sec थिटा. कशावरून फाइंड आउट केला, ह्या फॉर्म्युल्यावरून sec स्क्वेअर थिटा मायनस tan स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. याला मी a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर हा फॉर्म्युला यूज केला. काय होतो, a मायनस बी इंटू a प्लस बी. ओके, समजलं. काय केलं, याला मी सिम्प्लिफाय केलं आणि याला क्रॉस मध्ये नेलं. याच्यावरून मी sec प्लस tan थिटाची व्हॅल्यू काय निघाली, 1/sec थिटा मायनस tan थिटा. याची व्हॅल्यू काय दिलेली होती, ते sec थिटा मायनस tan थिटा इज इक्वल टू 2. तर काय होते, इथे 1/2. ओके. तर आपल्याला इक्वेशन हे पण आहे 1 मालूम आहे आणि इक्वेशन हे सेकंड. याच्यावरून काय केलं मी, क्वाड्रॅटिक इक्वेशन तुम्हाला माहितीच असेल, 9 किंवा 8 मध्ये असताना तुम्ही क्वाड्रॅटिक इक्वेशन शिकलेलेच असाल. ओके. तर इथे काय होईल, मला कशाची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे, sec थिटाची करायची आहे. तर मी इथे प्लसच करेल, इथे मायनस करायची गरज नाही आहे. ओके. काय होते, मायनस tan थिटा प्लस tan थिटा काय होईल, कॅन्सल होईल. sec थिटा प्लस sec थिटा काय होईल, 2 sec थिटा इज इक्वल टू, याला जर सिम्प्लिफाय केलं 2 प्लस 1/2 ला, तर काय होते 5/2. आणि हा 2 काय होईल, इकडे जाईल आणि फायनल आन्सर काय निघेल आपलं, 5/4. ओके, गॉट इट. समजलं सर्वांना, हो. तर मित्रांनो मी तुम्हाला एक होमवर्क म्हणून एक्झाम्पल देत आहे. बघा इथे सेम प्रॉब्लेम दिला आहे तुम्हाला, sec थिटा मायनस tan थिटा इज इक्वल टू 2. आणि तुम्हाला फाइंड आउट काय करायचं आहे, cos थिटाची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे आणि tan थिटाची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. जे मी तुम्हाला प्रिव्हियस एक्झाम्पल सांगितलं आहे ते सेम प्रोसिजर फॉलो करायची. इथे जो फॉर्म्युला आहे त्या फॉर्म्युल्यानुसारच सॉल्व करण्याचा प्रयत्न करायचा. हे जे फॉर्म्युले आहे ना आपले, इथे 3 ह्याच बेसिसवर आहे. हा 4था फॉर्म्युला पण लावायचा इथे. आणि जे मी तुम्हाला लास्ट एक्झाम्पलमध्ये स्टेप सांगितलं आहे त्यानुसार करायचं. ओके, गॉट इट. समजलं सर्वांना. आता तुम्हाला एक कॉन्सेप्ट सांगतो मी छोटासा. जर अशा प्रकारे असेल sec थिटा मायनस tan थिटा इज इक्वल टू 2 असेल, तर याचा जर कॉन्ज्युगेट करायचा असेल तुम्हाला, म्हणजे sec थिटा प्लस tan थिटा, तर काय होतो, याचा रेसिप्रोकल होतो, म्हणजे जस्ट अपोजिट होतो याच्या. म्हणजे काय होतो, 1/2 होतो. बरोबर आहे. म्हणजे हा एक कॉन्सेप्ट आहे. sec थिटा मायनस tan थिटा इज इक्वल टू 2 असेल. जर तुम्हाला sec थिटा प्लस tan थिटा जर काढायचे असेल तर काय होतो, हा 2 डिवाइड मध्ये जातो, म्हणजे 1/2 होतो. जर इथे जर सपोज दुसरी कोणची पण व्हॅल्यू असते, इथे जर 1/2 असतात आणि तुम्हाला हे जर काढायचं असेल तर याची व्हॅल्यू 2 होऊन जाईल. ओके. एवढं न करता डायरेक्ट तुम्ही काय करू शकता, व्हॅल्यू फाइंड आउट करू शकता. ओके. तर मित्रांनो आतापर्यंत जे शिकलो तो हा हे टाईप नंबर 4 होता आपला. आणि हा टाईप नंबर 5 आहे. आणि टाईप नंबर 5 मध्ये एक फॉर्म्युले दिलेले आहे. कोणता, sin 2a cos 2 थिटा, sin 2a tan 2a cos 2a आणि sin 3a आणि cos 3a. परत sin 2a ची जी व्हॅल्यू राहते ती काय राहते, 2 sin थिटा इंटू cos थिटा.
जर याला आणि एक याच्यापासून एक अजून फॉर्म्युला तयार होतो, तो म्हणजे कोणता 2 tan थीटा डिवाइड बाय 1 प्लस tan थीटा. ओके, tan स्क्वेअर थीटा. ओके, काय म्हटलं मी, sin 2 इज इक्वल टू काय होतो, sin 2 थीटा इज इक्वल टू काय होतो 2 sin थीटा इंटू cos थीटा इज इक्वल टू काय होतो 2 tan थीटा डिवाइड बाय 1 प्लस tan स्क्वेअर थीटा. हा फॉर्म्युला डायरेक्ट तुम्हाला एक्झाम मध्ये विचारलेला आहे. ओके, हा फॉर्म्युलाच्या बेसिसवर डायरेक्ट एक्झाममध्ये तुम्हाला प्रश्न विचारतात आणि कधी कधी तुम्हाला डायरेक्ट फॉर्म्युला म्हणजे एक्झाम्पल दिला राहतो. म्हणजे कसं sin 2 थीटा इज इक्वल टू व्हॉट, तर त्या टाईमला माहीत झाला पाहिजे आपल्याला 2 sin थीटा sin 2 थीटा इज इक्वल टू काय होतं 2 sin थीटा इंटू cos थीटा. किंवा कधी कधी तुम्हाला टेनच्या फॉर्ममध्ये दिलेला राहतो, तर काय होती तो 2 tan थीटा डिवाइड बाय 1 प्लस tan स्क्वेअर थीटा. तर हे लक्षातच ठेवा. ओके, नेक्स्ट फॉर्म्युला दिला इथे cos 2 थीटा. तर cos 2 थीटाची जी व्हॅल्यू होत असतो cos स्क्वेअर 4 थीटा मायनस sin स्क्वेअर 4 थीटा, साइनचा पॉवर 4 थीटा. ओके, नेक्स्ट हा फर्स्ट फॉर्म्युला झाला त्याचा. सेकंड cos स्क्वेअर थीटा मायनस sin स्क्वेअर थीटा. ओके, हा सेकंड फॉर्म्युला कशाचा आहे, हा cos 2 थीटाचाच फॉर्म्युला आहे. थर्ड cos 2 थीटा पासून थर्ड फॉर्म्युला बनतो, तो कशापासून मुळात बनतो 1 मायनस 2. तर मित्रांनो बघा इथे cos 2 थीटाचा फॉर्म्युला काय सांगितलं मी तुम्हाला, cos स्क्वेअर cosचा पॉवर 4 थीटा मायनस साइनचा पॉवर 4 थीटा. जर याला तुम्ही सिम्प्लिफाय केलं बघा तर काय होईल इथे cos स्क्वेअर थीटा मायनस साइन स्क्वेअर थीटा इंटू cos स्क्वेअर थीटा प्लस साइन स्क्वेअर थीटा. ओके, याची व्हॅल्यू माहीतच असेल तुम्हाला, काय होते 1 होते. तर आन्सर काय सेकंड फॉर्म्युला याच्यापासूनच तयार होतो, काय होतो cos स्क्वेअर थीटा प्लस साइन स्क्वेअर थीटा. थर्ड हा सेकंड फॉर्म्युला झाला cos 2 थीटाचा. थर्ड फॉर्म्युला काय आहे 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थीटा. ओके, जर तुम्ही इथे ह्या फॉर्म्युल्यानुसार जर काढला तर थर्ड फॉर्म्युला तयार होतो 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थीटा, 2 cos स्क्वेअर थीटा मायनस 1 आणि फिफ्थ आहे 1 मायनस tan स्क्वेअर थीटा डिवाइड बाय 1 प्लस tan स्क्वेअर थीटा. ओके, नेक्स्ट फॉर्म्युला आहे tan 2a आणि हा एक्झाम्पल मध्ये आलेला आहे. ओके, तर कोण काय होतो tan 2 इज इक्वल टू 2 tan a डिवाइड बाय 1 मायनस tan स्क्वेअर a. काय होतो tan 2 इज इक्वल टू 2 tan a डिवाइड बाय 1 मायनस tan स्क्वेअर a. नेक्स्ट आहे cot 2a. cot 2a इज इक्वल टू काय होतो cot स्क्वेअर a मायनस 1 डिवाइड बाय 2 cot a. cot 2 इज a इज इक्वल टू काय होतो cot स्क्वेअर a मायनस 1 डिवाइड बाय 2 cot a. आणि हा ए वर्गित फॉर्म्युला आहे, हा डायरेक्ट तुम्हाला एक्झाम्पल मध्ये आलेला आहे. कोणचा sin 3a. तर या sin 3 ची व्हॅल्यू काय होते 3 sin a मायनस 4 sin क्यूब a. काय होते sin 3a ची जी व्हॅल्यू आहे ती 3 sin a मायनस 4 sin क्यूब a. आणि नेक्स्ट आहे cos 3a. याची जी व्हॅल्यू असते 4 cos क्यूब a मायनस 3 cos a. जस्ट अपोजिट टू sin 3a च्या. बघा इथे काय आलेलं आहे, इथे 3 sin a मायनस 4 sin क्यूब a. इथे काय झालेलं आहे जस्ट अपोजिट झालेलं आहे, इथे 4 cos क्यूब a झालेला आहे. इथे फक्त इथे साइनच्या ठिकाणी cos आलेला आहे आणि इथे हे इकडे गेलेलं आहे 3 इकडे गेलेला आहे आणि इथे cos आलेला आहे. समजलं? तर हे खूप महत्त्वाचे व्हेरी IMP फॉर्म्युले आहे, व्हेरी IMP आहे. आणि हे तुम्हाला एक्झाममध्ये डायरेक्ट विचारतात. sin 2 थीटाची व्हॅल्यू दिलेली राहील तुम्हाला आणि ऑप्शनमध्ये अशा फॉर्ममध्ये आन्सर दिलेलं राहील आणि याच्या बेसिसवर तुम्हाला खूप सारे एक्झाम्पल विचारतात. ते आज न घेता आपण नेक्स्ट लेक्चर NTPC मध्ये आलेला आहे लेटेस्ट 6 2025 ची फर्स्ट शीट नंबर फर्स्ट होती. ओके, तर बघा कोणत्या प्रकारे म्हणजे कोणत्या फॉर्म मध्ये आपल्याला दिलेलं होतं. जे लास्ट लेक्चरला मी काय केलं तुम्हाला जो फॉर्म्युले सांगितले होते त्या बेसिसवर आहे. ओके, एग्जाम्पल काय आहे 1 प्लस साइन थीटा
इंटू 1 मायनस साइन थीटा डिवाइड बाय 1 प्लस कॉस थीटा इंटू 1 मायनस कॉस थीटा इंटू कॉट थीटा. ओके. आणि ऑप्शन दिलेले होते 8/7, 7/8, 49/64 आणि 64/49. आणि तुम्हाला इथे टॅन थीटाची व्हॅल्यू 7/8. काय म्हटलं इफ टॅन थीटा इज इक्वल टू 7/8 तर व्हॅल्यू फाइंड आउट करायला सांगितली होती याची. ओके. तर कशी करायला सांगा मला. सर्वप्रथम मी तुम्हाला इथे एक फॉर्म्युला सांगितला होता साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू काय सांगितलं होता 1 सांगितला होता. ओके. तर काय करायचं इथे फॉर्म्युला इम्प्लिमेंट करायचा तो. आणि एक अजून फॉर्म्युला तुम्हाला अल्जेब्रिक फॉर्म्युला सांगितला होता मी ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर काय होतो ए मायनस बी इंटू ए प्लस बी. ओके. तर इथे इम्प्लिमेंट करायचा तो. बघा ह्या फॉर्म मध्ये आहे का इथे हो आहे 1 प्लस साइन थीटा इंटू 1 मायनस साइन थीटा. याला जर ह्या फॉर्म मध्ये जर आणलं तर काय होईल 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा डिवाइड बाय 1 प्लस कॉस थीटा इंटू 1 मायनस कॉस थीटा. तर काय होईल इथे हा होईल 1 मायनस कॉस स्क्वेअर थीटा इंटू कॉट थीटा. ओके. आता सांगा मला इथे 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा काय होतो कॉस स्क्वेअर थीटा. हे मी तुम्हाला खूप डाव सांगितलाय. आणि 1 मायनस कॉस स्क्वेअर थीटा काय होईल साइन स्क्वेअर थीटा आणि इंटू कॉट थीटा. आता सांगा मला काय होतो कॉस डिवाइड बाय साइन काय होतो कॉट थीटा. बरोबर आहे. तर काय होईल इथे कॉट स्क्वेअर थीटा डिवाइड बाय कॉट थीटा. काय होईल इथे एक कॅन्सल होऊन जाईल. राहील काय फक्त कॉट थीटा. पण आपल्याला कशाची व्हॅल्यू दिलेली आहे इथे टॅन थीटाची व्हॅल्यू दिली आहे. टॅन थीटाची व्हॅल्यू काय आहे 7/8. आणि मी तुम्हाला फर्स्ट लेक्चरला सांगितलं होतं टॅन थीटा इज इक्वल टू काय होतो 1/cot थीटा. तर काय करायचं इथे 1/tan थीटा काय होईल 1 डिवाइड बाय 7/8. तर फायनल आन्सर काय होईल आपलं सिम्प्लिफाय केलं तर 7/8. दिस इज अवर फायनल आन्सर. तर 8/7 काय आहे आपलं फायनल आन्सर आहे. ओके. जे लास्ट याच्या जे एक्झाम्पल मी तुम्हाला जे आता सांगितलं आहे ते एक्झाम्पल समजलं सर्वांना कशा प्रकारे. हा ते कोणत्या बेसिसवर होतं फॉर्म्युला बेसिसवर होतं. ओके. जर तुम्हाला फॉर्म्युला माहित असेल तर तुम्ही इझी वे काय करू शकत होता त्याला सॉल्व्ह करू शकत होता. ओके. नेक्स्ट मी लास्ट लेक्चरला तुम्हाला काही फॉर्म्युले सांगितले होते. तर कोणते फॉर्म्युले होते sin 2a इज इक्वल टू 2 sin a इंटू cos a इज इक्वल टू काय होतो 2 tan a डिवाइड बाय 1 प्लस tan स्क्वेअर a. तर सर हा खूप कॉम्प्लिकेटेड फॉर्म्युला आहे. हा लक्षात ठेवावाच लागेल कारण की प्रत्येकाला काही ट्रिक नसतात. म्हणून मी तुम्हाला काही फॉर्म्युले लक्षात पण ठेवायला लागतात. बरोबर आहे. जसं cos 2a ला काय लिहिला मी cos चा पॉवर 4a मायनस साइन चा पॉवर 4a. याला तुम्ही सिम्प्लिफाय करू शकता. तर काय होईल cos चा पॉवर 2a मायनस साइन चा पॉवर 2a इंटू cos स्क्वेअर a प्लस साइन स्क्वेअर a. तर काय होईल इथे साइन स्क्वेअर प्लस cos स्क्वेअर काय होतो 1 होतो. तर काय राहील cos स्क्वेअर a मायनस साइन स्क्वेअर a. बरोबर आहे. हा पहिला फॉर्म्युला आहे त्याचा. दुसरा फॉर्म्युला cos 2a चा काय आहे cos स्क्वेअर a मायनस साइन स्क्वेअर a. थर्ड फॉर्म्युला कोणता आहे 1 मायनस साइन स्क्वेअर a. फोर्थ आहे 2 cos स्क्वेअर मायनस 1. ओके. नेक्स्ट फॉर्म्युला तुम्हाला सांगितला होता मी मोस्ट इम्पॉर्टंट आहे. खूप सारे एक्झाम्पल मध्ये डायरेक्ट प्रश्न विचारलाय तुम्हाला व्हॉट इज म्हणजे sin 3a चा व्हॅल्यू दिली होती आणि तुम्हाला आन्सर मध्ये डायरेक्ट फॉर्म्युला विचारला होता. म्हणजे बायचा फॉर्म्युला काय होता. तर ह्या टाइमला जर हा फॉर्म्युला असे माहित असेल तर विदिन अ सेकंड तुमचा आन्सर निघतो. काय असतं फॉर्म्युला 3 sin a मायनस 4 sin क्यूब a. बरोबर आहे. नेक्स्ट cos 3a काय आहे इज इक्वल टू काय होतो 4 cos क्यूब a मायनस 3 cos a. ओके. काही लक्षात म्हणजे बघा इथे जस्ट ऑपोजिट आहे cos 3a. इथे काय होतं इथे sin क्यूब होतं ना तर इकडे आला तो 4 cos क्यूब a आणि हा इथे sin होता इथे काय गेला cos मध्ये तो नंतर गेला. ओके. तुम्हाला ऍज पर तुम्हाला जर लक्षात ठेवायचं असेल तुमच्या ट्रिक नुसार तुम्ही ठेवू शकता. ओके मित्रांनो. तर याच्यावर कशा प्रकारचे प्रॉब्लेम विचारतात हे मी तुम्हाला आता सांगणार आहे.
हां, तर मित्रांनो आपल्याला इथे एक एक्झाम्पल दिलेलं आहे आणि हे एक्झाम्पल पण कुठे आलेलं आहे, RRB आणि SSC दोन्ही पण डिपार्टमेंटमध्ये आलेलं आहे. जे एक्झाम देता तुम्ही SSC आणि RRB, इथे काय दिलेलं आहे तुम्हाला, जर इफ म्हणजे काय होतं, जर 2 × cos स्क्वेअर थीटा मायनस sin स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1, तर तुम्हाला फाइंड आउट करायला काय सांगितलं आहे, cot थीटा. करू शकतात काय? हो करू शकतात. याच्या पहिलेच जे मी तुम्हाला काय सांगितले, इथे 4 फॉर्म्युले लिहून दिले होते, त्या बेसिसवर आहे. काय सांगितलं होतं मी तुम्हाला, cos 2 थीटाचा व्हॅल्यू काय सांगितली होती, cos स्क्वेअर थीटा मायनस sin स्क्वेअर थीटा इज इक्वल टू काय होतो, 1 होतो ना. हो, तर मी याला असा लिहू शकतो का, सांगा मला. हे कशाची व्हॅल्यू आहे सांगा मग मला. नाही, हे cos 2 थीटाची व्हॅल्यू आहे. ओके, काय सांगायचं आहे मला, cos स्क्वेअर थीटा मायनस sin स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. ही कशाची व्हॅल्यू आहे, कशाची व्हॅल्यू आहे, cos 2 थीटा इज इक्वल टू 1. जर मला ह्या 2 ला जर मी इकडे दिला तर काय होईल, cos 2 थीटा इज इक्वल टू 1/2. आणि सगळ्यांना माहित असेल, क्लास नंबर 2 काय शिकवला होता मी तुम्हाला, टेबल शिकवला होता. त्याच्या टेबलमध्ये तुम्हाला काय सांगितली होती, कॉसच्या कोणची व्हॅल्यू 1/2 राहते, कॉसची कोणची व्हॅल्यू अशी आहे जिची व्हॅल्यू 1/2 राहते. टेबलमध्ये मला सांगा 30 आहे, 60 आहे की 45 आहे. जर तुम्हाला टेबलमध्ये माहित असेल की 60 ची जी व्हॅल्यू असते ती किती असते, 1/2, तर काय लिहाल तुम्ही, cos 2 थीटा इज इक्वल टू काय होईल, cos 60. ओके, इथे काय होईल मग, जो cos आहे हा काय होईल, कॅन्सल होईल. तर 2 थीटाची व्हॅल्यू काय होईल, 60, आणि थीटाची व्हॅल्यू काय होईल नंतर, जर याला सिम्प्लिफाय केलं तर 30. बरोबर आहे. काय सांगितलं मी, cos 2 थीटा इज इक्वल टू 1/2 आलं. पण आपल्याला माहित असेल, जर ज्यांची टेबल पार्ट असेल तर तो काय करेल, cos 1/2 ची ज्याला माहित असेल की cos 2 म्हणजे कॉसच्या टेबलमध्ये 1/2 ची व्हॅल्यू किती होती, तर 60 ची होती. कशाची व्हॅल्यू होती, 60 ची. बरोबर आहे. म्हणून इथे काय लिहिलं मी, cos 60 लिहिलं चालेल ना, हो चालते. इथे cos 2 थीटा इज इक्वल टू काय होईल, cos 60 होईल. मग काय नेक्स्ट स्टेप काय होईल, 2 थीटा इज इक्वल टू 60. याच्यावरून काय फाइंड आउट केली आपण, इथे थीटाची व्हॅल्यू फाइंड आउट केली मी. ओके, पण मला फाइंड आउट काय करायला सांगितले आहे, cot थीटा. तर cot थीटाच्या जर जागी मी 30 लिहिली तर काय होईल, काय असते cot 30 ची व्हॅल्यू, √3. बघा किती इझी वे. जर फॉर्म्युला जर माहित असेल तर काय होऊ शकते, काय होते, 2 स्टेप मध्ये आन्सर निघतो. आणि माहित नसेल तर काय, व्हॅल्यू फाइंड म्हणजे पुट करणे जर खूप कॉम्प्लिकेटेड झालं तर काय होते, आन्सर पण निघणार नाही. ओके, कधी कधी काय होते, आन्सर मध्ये मॅच नाही होत. ओके, अशा टाइमला काय माहित पाहिजे आपल्याला, हा फॉर्म्युला माहित पाहिजे. ओके, समजलं का सर्वांना, कशा प्रकारे आपण व्हॅल्यू फाइंड आउट केली होती. ओके, तर आता अजून काही 2-3 एक्झाम्पल बघू याच्यावर करू. तर मित्रांनो, हे सेकंड एक्झाम्पल आहे. आणि सर मी जे एक्झाम्पल तुम्हाला इथे घेत आहे, काय झालेले आहे, एक्झाम मध्ये आलेले आहे. मी माझ्या मनाने प्रॉब्लेम घेत नाही आहे. तर तुम्हाला प्रॉब्लेम काय दिलेला आहे, सेकंड, sec स्क्वेअर थीटा मायनस sin स्क्वेअर थीटा मायनस 2 sin चा पॉवर 4 थीटा डिवाइड बाय 2 cos स्क्वेअर चा पॉवर 4 थीटा मायनस cos स्क्वेअर थीटा. आणि तुम्हाला ऑप्शन दिलेले होते, ऑप्शन A 1, ऑप्शन B 2, ऑप्शन C 0 आणि ऑप्शन D -1. ओके, अशा प्रकारे तुम्हाला काय दिलेले, ऑप्शन दिलेले होते. आणि बघा, म्हणजे मला सांगा, प्रॉब्लेम कडे पाहून तुम्हाला काय दिसते, म्हणजे व्हॅल्यू पुट करावी वाटेल. बरोबर आहे. पण कोणची व्हॅल्यू पुट करसा आहे, हे प्रॉब्लेम आहे, कारण की खूप कॉम्प्लिकेटेड जाईल. बरोबर आहे. तर जर 90 पुट केला तर 0 होईल, वर तर 0 होईल, किंवा इथे 0 होईल, किंवा इन्फायनाइट मध्ये पण जाऊ शकते आन्सर. तर अशा टाइमला काय करायचं, व्हॅल्यू पुट करायच्या मागे लागायचं नाही. अशा टाइमला जर ह्या टाइमला आपल्याला जे फॉर्म्युले शिकले आहे आपण, जे स्टार्टिंगला मी तुम्हाला सांगितले आहे किंवा यस्टरडे लेक्चरला सांगितलं आहे, हे इथे खूप कामीचे येईल. ओके, तर काय होईल, sec स्क्वेअर थीटा मायनस, इथून जर मी sin स्क्वेअर थीटा जर कॉमन काढला तर काय होईल सांगा बरं मला, 1 - 2 sin स्क्वेअर थीटा होईल का, हो होईल सर. बघा, इथून sin स्क्वेअर थीटा काय काढलं मी, कॉमन काढला. खाली जस्ट सेम बघा, इथून जर 2 cos स्क्वेअर थीटा जर मी कॉमन काढला तर काय होईल, नाही, फक्त cos स्क्वेअर थीटा काढायचा आहे मला. इथून 2
कॉस स्क्वेअर थिटा मायनस 1 होईल. ओके, काय काढलं मी इथून जे वरचं होतं न्यूमिरेटर तिथून काय केलं मी साइन स्क्वेअर थिटा कॉमन काढला आणि जो डिवाइड मध्ये होता त्याच्यातून काय काढला कॉमन मी कॉस स्क्वेअर थिटा. बरोबर आहे. तर काय झालं इथे, आता मला सांगा हे दोन व्हॅल्यू कशाचे आहेत, मला सांगा हे दोन जे व्हॅल्यू आहेत कशाचे आहेत, सांगू शकसाल? हो, आत्ताच तुम्ही सांगितलं होतं सर की ही जे 1 - 2 साइन स्क्वेअर थिटा डिवाइड बाय जी 2 कॉस स्क्वेअर थिटा मायनस 1 आहे, ही कशाची व्हॅल्यू आहे, नथिंग बट 1 - 2 साइन स्क्वेअर थिटा आणि 2 कॉस स्क्वेअर थिटा मायनस 1 ही कशाची नसून ही कॉस 2 थिटाची व्हॅल्यू आहे. बरोबर आहे. मग काय होईल, सेक स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा, इथे काय होईल सांगा मला, काय होईल इथे कॉस 2 थिटा डिवाइड बाय कॉस स्क्वेअर थिटा इंटू काय होईल कॉस 2 थिटा. ही कॉस 2 थिटाची व्हॅल्यू आहे दोन्ही पण. हा, हे फॉर्म्युला आहे तो सांगितला आहे तुम्हाला. काय होईल, हे दोन्ही पण कॅन्सल होईल. तर काय राहील इथे सेक स्क्वेअर थिटा. मला सांगा साइन बाय कॉस काय होतो, साइन बाय कॉस काय होतो टॅन स्क्वेअर थिटा. बरोबर आहे. आणि आता मला सांगा लास्टली की हा तुम्हाला फॉर्म्युला शिकवला आहे ना, काय होतो सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू व्हॉट, तर काय होतो 1 होतो. हा फॉर्म्युला मी तुम्हाला 5th लेक्चरला शिकवला आहे. जर तुम्ही बघितला नसाल तर डायरेक्ट ह्या लेक्चरवर याच्या पहिले ह्या लेक्चरला जायचं आणि वॉच करायचं. ओके, समजलं काय? ही व्हॅल्यू दिली होती तुम्हाला आणि फाइंड आउट करायला सांगितलं होतं. तर बघा 3 स्टेप मध्ये आन्सर आला आपलं. कशामुळे, तर ह्या फॉर्म्युल्यामुळे. ओके, समजलं सर्वांना? ओके. तर मित्रांनो हे 3rd एक्झाम्पल दिलेलं आहे, हे पण एक्झाम मध्ये आलेलंच आहे. ओके, तर बघा इथे व्हॅल्यू काय दिलेली आहे, इथे साइन थिटा मायनस 2 साइन क्यूब थिटा डिवाइड बाय 2 कॉस क्यूब थिटा मायनस कॉस थिटा आणि तुम्हाला आन्सर दिलेले आहे इथे टॅन थिटा, बी कॉट थिटा, सी कॉस थिटा, डी साइन थिटा. काढू शकाल का? हो, काढू शकाल? हो, काढू शकता. ओके, कशा प्रकारे मला सांगा. इथे व्हॅल्यू कडे बघा, सर्वात प्रथम क्वेश्चन कडे बघायचं की याच्यात काय करू शकतो आपण. मेथड तर मी तुम्हाला खूप सांगितलंय, व्हॅल्यू पुटिंग मेथड सांगितली, अजून कोणती सांगितली, परपेंडिक्युलर आपण हायपोटेन्यूस काढणे सांगितली. पण इथे इम्प्लिमेंट करसाल काय? बघा इथे प्रयत्न पण नाही करायचा. टॅन थिटा आणि कॉट थिटा आलेला आहे इथे. जर इथे गलतीने तुम्ही 45 जर पुट केला तर तुम्हाला इथे पण 1 मिळतो, इथे पण 1 मिळतो. बरोबर आहे. आणि 45 इथे पुट केला तर इथे 1/√2 मिळतो, 1/√2 मिळतो. आणि तुम्ही टाकण्याचा प्रयत्न केला तर तुमचे 3 ते 4 मिनिट वेस्टेज होईल. ओके, तर त्या टाइमला काय करावं लागेल, फॉर्म्युला माहित पाहिजे. बरोबर आहे. सर्वात प्रथम काय करायचं, मग इथे जे न्यूमरेटर आहे आपला, इथे काय करायचं साइन थिटा काय करायचं, मला दिसलं इथे साइन थिटा, इथे मला फॉर्म्युला इम्प्लिमेंट होतो म्हणून मला दिसला हा फॉर्म्युला म्हणजे एक्झाम्पल मध्ये. तर काय केलं मी इथे साइन थिटा मी सर्वात प्रथम कॉमन घ्यायचा प्रयत्न केला. काय होईल इथे 1 - 2 साइन स्क्वेअर थिटा. दिसते का रे, काहीतरी दिसते का? काय केलं तुम्ही, साइन थिटा जर कॉमन काढला तर काय निघाला इथे 1 - 2 साइन स्क्वेअर थिटा. आता सेम डिनॉमिनेटर मध्ये करायचं. काय होईल इथे 2 कॉस थिटा कॉमन घेऊ आपण इथे. काय होईल इथे 2 कॉस स्क्वेअर थिटा मायनस 1. दिसते का काही, सांगा मला. जस्ट लास्ट एक्झाम्पल घेतलं, त्या बेसिसवर आहे एक्झाम्पल. दिसलं का सर्वांना? हो, बघा. तर मी तुम्हाला इथे पुन्हा सांगतो कॉस 2 थिटा इज इक्वल टू काय होतो 1 - 2 साइन स्क्वेअर थिटा किंवा 2 कॉस स्क्वेअर थिटा मायनस 1. तर काय होईल, हे दोन्ही कॅन्सल होईल ना. कसे, तर ह्या दोन्ही जी व्हॅल्यू आहे ते कशाची आहे, कॉस 2 थिटाची व्हॅल्यू आहे. मग राहील काय फक्त इथे साइन थिटा डिवाइड बाय कॉस थिटा. तर याची व्हॅल्यू काय येईल टॅन थिटा. दिस इज अवर फायनल आन्सर. गॉट इट? समजलं सर्वांना? हो. अशा प्रकारे काय केली मी, याची व्हॅल्यू फाइंड आउट केली. सर्वात प्रथम एक्झाम्पल कडे बघायचं आणि ऑप्शन पण बघायचे. ऑप्शन बघायचं कारण की खूप जणांना काय करतात, व्हॅल्यू पुटिंग मेथड खूप म्हणजे
म्हणजे ज्यांना कॉम्प्लिकेटेड जातो हा टॉपिक ट्रिग्नोमेट्री, हे टेबलच पाठ करून जातात फक्त आणि व्हॅल्यू पुट करायचे मागे लागतात, पण प्रत्येक वेळा व्हॅल्यू पुट होत नाही. त्यावेळेस ऑप्शन काय तो हा आपला अडथळा बनतो. बघा इथे टॅन थिटाची जर मी 45 व्हॅल्यू पुट केली तर काय होईल, टॅन थिटा 1 होईल, कॉट थिटाची व्हॅल्यू पण 45 होईल. इथे कॉस थिटाची व्हॅल्यू जर 45 पुट केली तर काय होतो 1/√2 होतो, आणि साइन थिटाची व्हॅल्यू पुट केली तर काय होतो 1/√2 होतो. मग त्या टाइमला काय केलं मी, अरे आपला आन्सर पण हे नाही होत, मॅच होऊ राहिलं. त्या टाइमला मी बघितलं इथे फॉर्म्युला, मला वाटलं की इथे फॉर्म्युला लागू शकतो, तर काय केलं की सर्वप्रथम साइन थिटा कॉमन घेतला, तर काय होईल 1 - 2 sin स्क्वेअर थिटा डिवाइड बाय कॉस थिटा इंटू 2 - cos स्क्वेअर थिटा मायनस 1. आणि मला माहित आहे की ही जी 1 - 2 sin स्क्वेअर थिटा डिवाइड बाय 2 cos स्क्वेअर थिटा मायनस 1 ही जी व्हॅल्यू आहे ही cos 2 थिटाची व्हॅल्यू आहे. जर इथे cos 2 थिटा डिवाइड बाय cos 2 थिटा गेला तर काय होईल, कॅन्सल होईल, आणि राहील काय sin थिटा डिवाइड बाय cos थिटा. आणि हे सर्वांनाच मालूम आहे. आता हे आपलं 8 लेक्चर आहे, मला सांगायचं काम नाही आहे इथे की sin थिटा डिवाइड बाय cos थिटा tan थिटा होते म्हणून. ओके, गॉट इट. हे अशा प्रकारे आपण ही फायनल आन्सर काढलं. ओके, तर मित्रांनो आपण जे सुरुवातीला जे काही हे प्रॉब्लेम घेते ते दुसऱ्या वेळेस, म्हणजे आता जे आपण प्रॉब्लेम घेणार आहे हे न्यू टाईपचे आहे, आणि याचे काही फॉर्म्युले दिलेले आहे तुम्हाला मी इथे लिहून. तर कोणते फॉर्म्युले आहे, साइन ए प्लस बी. ओके, खूप महत्वाचा आणि व्हेरी IMP आहे. डायरेक्ट फॉर्म्युले विचारतात तुम्हाला, कुठे ग्रुप डी असो की NTPC असो किंवा SSC असो, डायरेक्ट फॉर्म्युले विचारले तुम्हाला, आणि याच्या बेसिसवर तुम्हाला काही व्हॅल्यू पण फाइंड आउट करायला सांगितलेले आहे. ओके, तर काय आहे मला सांगा, फर्स्ट फॉर्म्युला काय, साइन ए प्लस बी. काय होतो साइन ए प्लस बी, साइन ए इंटू कॉस बी प्लस कॉस ए इंटू साइन बी, हा फॉर्म्युला होतो. काय म्हटलं मी, साइन ए प्लस बी काय होतो, साइन ए इंटू कॉस बी इंटू काय प्लस काय होतो कॉस ए इंटू साइन बी. ओके, सेम फॉर्म्युला इथे साइन ए मायनस बी काय होतो, साइन ए मायनस बी साइन ए इंटू कॉस बी. फक्त इथे मायनस साइन आलेला आहे कारण की इथे मायनस घेतलाय मी. काय होतो कॉस ए इंटू साइन बी. ओके, समजलं काय. नेक्स्ट फॉर्म्युला आहे आपल्याकडे कॉस ए प्लस बी. काय होतो कॉस ए प्लस बी, सांगू शकता मला, हो. तर काय होतो कॉस ए इंटू कॉस बी मायनस काय आहे, म्हणजे इथे प्लस आहे पण कॉस ए प्लस बी मध्ये काय होतो इथे मायनस होतो. तर काय होईल कॉस ए मायनस कॉस बी मायनस काय होतो साइन ए इंटू साइन बी. नेक्स्ट आहे कॉस ए मायनस बी. कॉस ए मायनस बी काय होतो साइन ए कॉस ए इंटू कॉस बी. इथे मायनस होता इथे प्लस होईल साइन ए इंटू साइन बी. तर बघा हे फॉर्म्युले खूप महत्वाचे आहे. काय करायचं, घरात एका पेजवर लिहायचं आणि आपले जे वॉल आहे त्याला चिपकवायचे फॉर्म्युले, आणि डेली बेसिसवर काय करायचं, लर्न करायचं. ओके, जे तुमचे स्टडीज टेबल आहे किंवा घरात म्हणजे जिथे तुम्ही तुमची म्हणजे हे होते नजर पडते अशा ठिकाणी काय करायचे, ते फॉर्म्युले चिपकून ठेवायचे आणि लर्न करायचे. ओके, तर ह्या बेसिसवर तुम्हाला प्रॉब्लेम कसे विचारतात, तर कधी कधी काय करतात, डायरेक्ट तुम्हाला फॉर्म्युला विचारतात. काय विचारतात सांगा, साइन ए मायनस बी देतात आणि ऑप्शन मध्ये काय देतात, हे तुम्हाला 4 ऑप्शन मध्ये देतात. ओके, जर तुम्हाला माहित असेल तर काय करा, विदिन अ सेकंड, जास्त 10 सेकंडच्या वर नाही लागेल तुम्हाला. जर साइन ए मायनस बी विचारला काय सांगसाल, साइन ए इंटू कॉस बी मायनस कॉस ए इंटू साइन बी. ओके, झाला आन्सर, ह्या फॉर्म मध्ये राहतो. जर कॉस ए प्लस बी विचारला तर काय सांगसाल, कॉस ए मायनस कॉस बी मायनस कॉस ए इंटू साइन ए इंटू साइन बी. ओके, जर फॉर्म्युले माहित असेल तर विदिन अ सेकंड मध्ये तुमचं काय होईल, आन्सर मिळेल. आणि हे डायरेक्ट फॉर्म्युले 4ही पण फॉर्म्युले तुम्हाला रेल्वे असो की SSC डिपार्टमेंट असो काही इथे विचारलेले आहे. ओके, गॉट इट. आणि याच्या बेसिसवर कशा प्रकारचे तुम्हाला हे विचारतात प्रॉब्लेम, आता ते मी तुम्हाला सांगणार आहे. ओके, तर मित्रांनो इथे आपल्याला काय दिलेलं आहे, साइन 50. मला सांगा असा लॉग पुढची टेबल शिकलो अशी व्हॅल्यू दिलेली होती का आपल्याला साइन 50. खूपदा विचारलेला प्रश्न आहे हा. आपण साइन 15 ची व्हॅल्यू विचारलेली आहे. RRB ग्रुप डी 2019 ची जी एक्झाम्पल झाली म्हणजे एक्झाम जी झाली त्याच्या डायरेक्ट व्हॅल्यू विचारली होती.
खूप जणांना कॉन्सेप्ट माहीत नव्हते किंवा फॉर्म्युला माहीत नव्हता, तर काय दिले त्यांनी म्हणजे एक्झाम्पल होतो त्याला काय केलं, सोडून दिलं. ओके, पण किती सोपी आहे तुम्हाला जर फॉर्म्युले माहीत असेल तर. मला सांगा, मी ह्या साइन 15ला साइन 45 मायनस 30 लिहिलं तर चालेल का? सांगा मला. जर साइन 15 इज इक्वल टू साइन 45 मायनस 30 लिहिले तर चालेल का? हो चालेल सर. का बरं? जर साइन 45 मधून 30 काढले तर काय राहतो? 15च राहतो ना? हो राहतो, बरोबर. तर मला सांगा सर्वात प्रथम साइन ए मायनस बी येते. इथे कोणता फॉर्म्युला लागेल? साइन ए मायनस बी. काय होईल? साइन ए मायनस बी साइन ए इंटू कॉस बी मायनस काय होईल? कॉस ए इंटू साइन बी. ओके, तर इथे जो 45 आहे हा कन्सिडर करा ए, आणि जो 30 आहे तो काय करायचा? कन्सिडर बी. तर तेव्हा इथे व्हॅल्यू पुट करायचे. साइन 45 इंटू कॉस 30 मायनस कॉस 45 इंटू साइन 30. तर काय होईल व्हॅल्यू इथे? साइन 45 काय होईल? 1/√2 इंटू काय होईल सांगा? 1/2 मायनस कॉस 45 काय होईल? 1/√2 इंटू साइन 30 काय होईल सांगा मला? 1/2 कॉस 30. आन्सर चुकला इथे. इथे काय होईल? √3/2 होईल, बरोबर आहे. कॉस 30 टेबल काय पाहिजे? माहीतच पाहिजे. ओके, जर याला तुम्ही मी सिम्प्लिफाय केलं तर काय होईल? √3 मायनस 1. इथे बघा बेस सेम आहे, 2 इंटू √2 बघितलं. तर अशा प्रकारे बघा साइन 15ची जी व्हॅल्यू असते ती काय असते? √3 मायनस 1 डिवाइड बाय 2 √2. दिस इज अवर फायनल आन्सर. समजलं का सर्वांना? कशी काढली मी व्हॅल्यू? सर्वात प्रथम मला दिलेला होता प्रॉब्लेम साइन 15 आणि फाइंड आउट करायचं होतं साइन 15ची व्हॅल्यू. तर काय केलं मी? साइन 15ला मी साइन 45 मायनस साइन 45 ची व्हॅल्यू. तर मित्रांनो बघा इथे साइन 45 मायनस काय होईल? 30 होईल, बरोबर आहे. ऍज इट इज सेम आहे दोन्ही पण. मग मला इथे दिसलं इथे साइन ए मायनस बी चा फॉर्म्युला लागू शकतो. तर काय केलं मी? साइन ए इंटू कॉस बी इंटू कॉस ए इंटू साइन बी हा फॉर्म्युला लागतो. हो, 45ला ए कन्सिडर केलं, 30ला बी कन्सिडर केलं आणि ते व्हॅल्यू पुट केली ऍज पर टेबल आपला. तर साइन 45 ची व्हॅल्यू 1/√2 होतो इंटू √3/2 होतो. कॉस 45 1/√2 होतो आणि साइन 30 1/2 होतो. याला जर सिम्प्लिफाय केलं तर काय मिळालं मला आन्सर? √3 मायनस 1 डिवाइड बाय 2 इंटू √2. दिस इज अवर फायनल आन्सर. ओके, गॉट इट? समजलं सर्वांना? हो. तर मित्रांनो सेकंड एक्झाम्पल सेम ग्रुप डी मध्ये आलेला आहे. जे एक्झाम्पल मध्ये आलेलं आहे तेच घेणार आहे मी इथे. साइन 75 आहे. कसे फाइंड आउट करा? सेम प्रिव्हियस एक्झाम्पल सारखंच. काय होईल इथे? साइन 45 प्लस 30. ओके, करू होईल काय? सेम आहे काय? हो आहे, सेम आहे. 45 प्लस 30 काय होतो? 75 होतो. आता मला सांगा, मी याला जर ए कन्सिडर केलं आणि याला बी कन्सिडर केलं तर काय होईल? फॉर्म्युल्यानुसार मला सांगा, साइन ए इंटू कॉस बी प्लस कॉस ए इंटू साइन बी. ओके, काय होईल? साइन ए ची व्हॅल्यू काय येते? साइन 45. कॉस बी ची व्हॅल्यू काय येते? कॉस 30 प्लस कॉस ए ची व्हॅल्यू काय आहे? इथे 45 आणि कॉस बी साइन बी ची व्हॅल्यू काय येते? 30. सांगा आता मला टेबल नुसार. साइन 45 काय होतो? 1/√2 इंटू कॉस 30 काय होतो? कॉस 30 होतो √3/2 प्लस कॉस 45 काय होतो? 1/√2 इंटू कॉस साइन 30 काय होतो? साइन 30 होतो 1/2. जर याला सिम्प्लिफाय केलं तर बघा √3 प्लस 1 डिवाइड बाय 2 इंटू √2. दिस इज अवर फायनल आन्सर. तर साइन 75 ची व्हॅल्यू काय निघाली आपली? √3 प्लस 1 डिवाइड बाय 2 इंटू √2. बघा किती, जर फॉर्म्युला माहित असेल तर किती इझी वे आपण विदिन 3 ते 4 10 सेकंड मध्ये आपण फायनल आन्सर काढू शकलो. ओके, समजलं का सर्वांना? हो.
तर मित्रांनो इथे आपल्याला काय दिलेलं आहे cos 15. ओके, सेम कोणचं मी sin 15 sin 75 घेतलं, इथे काय करताय मी cos 15 आणि सगळे आलेलेच एक्झाम्पल आहे. ओके, काय होईल इथे cos 45 प्लस 30. आता मला हे तुम्हाला सांगायचं हे नाही राहील की हे कसं आणलं, म्हणून मी तुम्हाला फर्स्ट प्रॉब्लेम सेकंड प्रॉब्लेम मध्ये क्लिअर केलेला आहे. ओके, काय होईल इथे सांगा मला. 45 ला जर ए कन्सिडर केलं मी आणि 30 ला जर बी कन्सिडर, म्हणजे समजा 45 ला ए घेतलं, 30 ला बी घेतलं, तर काय होईल फॉर्म्युला सांगितलाय मी तुम्हाला काय होईल cos ए इंटू cos बी, पण इथे काय आहे मायनस आहे, काय होईल sin ए इंटू काय होईल sin बी. काय होतं रे cos 45 ठेवली तर काय होतो cos 45 cos 30 प्लस sin 45 आणि sin 30 होईल. बरोबर आहे. काय होईल मग cos 45 ची व्हॅल्यू काय होईल 1/√2 इंटू sin 30 ची व्हॅल्यू काय cos 30 काय होतो √3/2 प्लस sin 45 काय होतो 1/√2 इंटू sin 30 काय होतो 1/2. ओके, समजलं ना सर्वांना. फायनल आन्सर काय निघतो √3 प्लस 1 डिवाइड बाय 2/√2. दिस इज अवर फायनल आन्सर cos 15. तर अशा प्रकारे काय करू शकतो मित्रांनो आपण इथे cos 15. आता काय करा तुम्ही, मी तुम्हाला एक होमवर्क म्हणून देणार आहे. इथे cos 75 ची व्हॅल्यू मला सांगा. कमेंट बॉक्स मध्ये तुम्हाला सांगायचं नसेल तर नका सांगू, पण काढायचा प्रयत्न तरी कम से कम करा, म्हणजे ज्याच्यापुढे काय होईल तुमचा हा एक कॉन्सेप्ट काय होईल क्लिअर होऊन जाईल. तर मित्रांनो अशा प्रकारे मी बेसिक टू ऍडव्हान्स पर्यंत तुमचं काय घेतलेलं आहे ट्रिग्नोमेट्री घेतला आहे. आणि हा क्लास नंबर जो 8 होता हा लास्ट क्लास होता आपला ट्रिग्नोमेट्रीचा. तर ज्यांनी कोणी बघितलं नसेल त्यांनी सुरुवातीपासून प्लेलिस्ट तयार केलेली आहे. आपण हे पूर्ण क्लास बघायचे. काय होईल जर तुम्ही आता NTPC ची मेन्स येणार आहे किंवा ग्रुप डी येणार आहे किंवा आपले टेक्निशियन ALP यांच्या जागा निघालेल्याच आहे. ओके, तर काय होईल त्याच्यामध्ये तुम्ही जर हे 8 लेक्चर जर बघितले तर काय होईल तुम्हाला फायदाच होणार आहे. ओके, आणि याच्यावर तर तुम्हाला प्रॉब्लेम काय होते एक्झाम मध्ये मिळणार नाही, कारण की मी जे लेवल शिकवली आहे तुम्हाला हे बेसिक टू ऍडव्हान्स आहे. आणि त्याच्यामुळे काय होईल तुमचा जे 1 ते 2 मार्क राहील मेन्स मध्ये कधी कधी 3 ते 4 पण मार्क राहू शकतो किंवा SSC मध्ये पण. याच्यापेक्षा ऍडव्हान्स लेवल तुम्हाला विचारत नाही. ओके, गॉट इट. तर जर तुम्हाला जर हे लेक्चर आवडलं असेल तर काय करायचं, इव्हॉल्व करिअर अकॅडमी जी आहे आपली त्याला काय करायचं शेअर करायचं, लाईक करायचं आणि सबस्क्राईब पण करायचं. आणि व्हिडिओला जास्तीत जास्त बघण्याचा प्रयत्न करा. का बरं, कारण की हा जो टॉपिक असतो हा खूप जणांचा काय असतो वीक असतो. आणि बाकीचे जे आपले लेक्चर आहे इव्हॉल्व करिअर अकॅडमीवर जे सर टाकतात त्यांना पण काय करा शेअर करा आणि वॉच करा. ओके, थँक्यू.